नमस्कार. केंद्रीय अर्थसंकल्प 2015-16 या विशेष कार्यक्रमात मी योगेश कोलते आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज सकाळी ठीक 11 वाजता केंद्रीय वित्तमंत्र्यांनी संसदेमध्ये आपलं अर्थसंकल्पीय भाषण आहे ते सुरू केलेलं आहे. अजूनही याही क्षणाला हे भाषण सुरूच आहे. या अर्थसंकल्पामध्ये नेमका आहे तरी काय? सुरुवातीच्या काही घोषणांमधून आपल्याला दिसलेलं आहे की आर्थिक सुधारणांचा एक धडाका, मग तो सर्वसामान्यांसाठी असेल किंवा उद्योग क्षेत्रासाठी असेल, हा याही अर्थसंकल्पातून सुरूच राहील असं दिसतंय. या सगळ्याविषयी पुढचे 2 तास सविस्तर चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आहेत माझ्या सहकारी शिवानी जोशी आणि याशिवाय आपल्या सोबत आहेत तज्ञ प्राध्यापक वर्षा माळवदे, अशोक बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय संचालक सतीश परख आणि अर्थतज्ञ प्रकाश पागे. आपणा सर्वांचं या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शिवानी, अजूनही आपले केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली साहेब संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करतायत, त्यामुळे आपण पुन्हा एकदा जाऊया संसदेमध्ये आणि ते थेट प्रक्षेपण बघूया आणि नंतर चर्चेला सुरुवात करूया. The annexure to the budget speech and the other budget documents which are being laid on the table of the House. My direct tax proposals would lead to a loss of revenue of rupees 8,315 crore, whereas my proposals in indirect will yield rupees 23,383 crores. The net impact of my all tax proposals would be a revenue gain of 15,068. To conclude, Madam, it is no secret that expectations from this budget have been high. People who urge us to undertake big bang reforms also say that the Indian economy is a supergiant which moves slowly but surely. Even our worst critics would admit that we have moved rapidly. In this speech, I have clearly outlined not only what we are going to do immediately, but also a roadmap for the future. I think I can genuinely stake for our government a claim of intellectual honesty. We have been consistent in what we have said and what we are doing. We are committed, Madam Speaker, to achieving what we have been voted to power for: change, growth, jobs, and genuine effective upliftment of the poor and underprivileged. Our commitment to the Daridra Narayan is steadfast, and is our commitment to constitutional principles of equality and justice for all without concern of caste, creed and religion. This is in the spirit of the Upanishads inspired mantra Om Sarve Bhavantu Sukhina, Sarve Santu Niramaya, Sarve Bhadrani Pashyantu, Ma Kaschit Dukh Bhag Bhavet. With these words, Madam, I commend the budget to this Honourable House. सर्वत्र सुखिनः सन्तु. मला वाटतं सर्वांसाठीच काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न माननीय वित्तमंत्र्यांनी या बजेटमधून केलेला दिसतो. आपण सुरुवात करूया मला वाटतं प्राध्यापिका वर्षा माळवदे यांच्यापासून. प्रत्येकासाठी काही ना काहीतरी या बजेटमध्ये देण्याचा प्रयत्न वित्तमंत्र्यांनी केलेला आहे. आपली एक सर्वसाधारण प्रतिक्रिया काय आहे? माझ्या मते ज्या पॉलिटिकल मॅन्डेट म्हणजे मतांच्या ज्या अधिकारांनी हा पक्ष सत्तेवर आला होता, ती जी आर्थिक सुधारणांची त्यांनी दिलेली आश्वासनं आहे त्याची सुरुवात ठळकपणे दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे असं माझं मत आहे. आणि त्यामुळेच सामान्य माणसासाठी अगदी मूलभूत अशा सुविधांपासून ज्यामध्ये शिक्षण, त्याच्याबरोबरीने आरोग्य आणि जे दुर्बल घटक आहेत समाजातले त्यांच्यासाठीच्या विविध उपाययोजनांचा सर्वंकष आढावा घेणारा हा अर्थसंकल्प आहे असं मला वाटतंय. बरोबर. मेकर ब्रेक असं एक बजेट असेल असा आशावाद होता लोकांना, आणि कॉमन मॅनसाठी तर कॉमन मॅन वॉन्ट्स अनकॉमन बजेट अशी थोडीशी एक अपेक्षा निर्माण झालेली या बजेटकडनं. तर मला परख साहेबांना विचारायचं आहे की तुमची सर्वात प्रथम पहिली प्रतिक्रिया काय? खूपच ग्रोथ ओरिएंटेड आणि पॉझिटिव्ह असं बजेट आहे आणि मूलभूत रिक्वायरमेंट जे इन्फ्रास्ट्रक्चरचे आहे त्याच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी आणि खूप चांगले सोल्युशन्स प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न वित्तमंत्र्यांनी केलेला आहे. तर ओव्हरऑल एक रिवायवल ऑफ ग्रोथ जी हवी होती कंट्रीला ती डेफिनेटली त्या वेवरती आपण चाललेलो. प्रकाश पागेजी, आपण व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहात. जेव्हा आपण या बजेटकडे पाहता तेव्हा नेमकं या बजेटमधून काय आपल्याला समोर दिसतं? या बजेटमध्ये 2 तऱ्हेच्या अपेक्षित प्रोव्हिजन आहेत आणि त्या अपेक्षा बऱ्याच प्रमाणात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एक म्हणजे उद्योगधंदे
दळणवळण आणि ऊर्जा यासाठी काही प्रोव्हिजन आहेत. आणि दुसरं म्हणजे देशातली जवळजवळ 60% वर जनता ही शेतीवर अवलंबून आहे. काही उपेक्षित लोक आहेत, त्यांच्यासाठी अनेक प्रोव्हिजन केले गेले आहेत. परंतु या बजेटचं एक वैशिष्ट्य असं आहे की जसं याने वेगळं काय प्रोव्हाइड केलं तसं पैसे वाटण्याची पद्धत देखील एक वेगळी प्रोव्हाइड केली यावेळी. पहिल्यांदा देशामध्ये गरिबांना पैसे वाटण्याची एक नवीन मेथड त्यांनी या बजेटद्वारे सांगितलेली आहे. वर्षा 8% विकासदर गाठण्याचं काल पण आर्थिक सर्वेक्षणात सांगितलेलं होतं. तर तो विकासदर गाठायचा असेल तर त्याचा विचार आत्ता आज जे सादर झालं त्या बजेटमध्ये अर्थसंकल्पात झालाय का आणि त्या दृष्टीनं ते वाटचाल करताय का असं वाटतंय का? माझ्या मते बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या अर्थसंकल्पात तो विचार झालेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकप्रियतेकडे झुकणारं पॉप्युलिस्ट ज्याला आपण बजेट म्हणू अशा पद्धतीचं बजेट हे आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. कदाचित हा धोका त्या सरकारने जर पत्करला असता आत्ताच्या तर हे बजेट किंवा हा अर्थसंकल्प हा लोकप्रियतेकडे झुकला असता. पण माझ्या मते अत्यंत महत्वाचं जर काय असेल तर जेटलींनी अर्थमंत्री म्हणून ही एक गोष्ट टाळलेली आहे. आणि म्हणून या 8% हा जो वाढीचा दर अपेक्षित आहे तो साधण्यासाठी जे काही सगळं आवश्यक आहे म्हणजे उदाहरणार्थ रस्ते किंवा वीज किंवा रेल्वे यांच्यामध्ये आवश्यक असलेली गुंतवणूक इतकंच नाही तर फक्त पुढच्या एका वर्षासाठीच नाही तर त्याच्या पुढच्या आर्थिक वर्षामध्ये हा विकासाचा दर त्या पुढे जाऊन 10% पोहोचावा आणि त्या कदाचित त्याच्याही पलीकडे आणखी तो जावा. या 5 वर्षांसाठीचा कदाचित एक रोडमॅप लक्षात घेऊन आपल्या असं लक्षात येईल की मानवी साधन संपत्ती मानवी संसाधन यामध्ये या बजेटने या अर्थसंकल्पाने खूप मोठी गुंतवणूक केलेली दिसते. आणि त्यासाठीच्या ज्या योजना आहेत त्याचा जो प्लॅन आउटले ज्याला म्हणतो ज्याच्यावर जो खर्च अपेक्षित आहे तो या अर्थसंकल्पामध्ये वाढवलेला आहे. दुसरी आणखी एक गोष्ट महत्वाची मांडावीशी वाटते ती म्हणजे ज्या पद्धतीने जीएसटी किंवा गार म्हणजे कोणत्याही पद्धतीने आपली जी कर प्रणाली आहे त्या कर प्रणालीची सुसूत्रता आणि त्याची जी सुविधा आहे ती जी येणं आवश्यक आहे ती अपेक्षित आहे आणि त्यातून जो उद्योग आणि इतर क्षेत्रांना सेवा क्षेत्रांना फायदा होणं अपेक्षित आहे त्याची सुरुवातही एप्रिलच्या नव्या आर्थिक वर्षापासून होणार आहे. त्यामुळे 8% किंवा 8.5% हा जो आपण अपेक्षित विकास दर ठेवलेला आहे तो साधता येणं माझ्या मते फार कठीण जाणार नाही. आता तू एक महिला आहेस आणि मी पण एक महिला आहे तर महिलांच्या दृष्टीने आणि गृहिणींना खास यातून काय मिळालं असं वाटतं तुला एक सर्वसाधारण बघितलं? स्पष्ट सांगायचं झालं तर मी म्हटलं तसं की लोकप्रियतेला कवटाळतील अशा काही ज्या काही घोषणा आहेत त्या सर्वच प्रकारच्या घोषणा टाळल्यामुळे कदाचित त्यातनं फक्त महिलांसाठी अशी एखादी विशेष घोषणा केल्याचं आपल्याला आढळून येत नाही. पण निर्भया फंड जो आहे निर्भया निधी जो आहे त्याच्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये आणि या वर्षीच्या आर्थिक वर्षामध्ये जो निधी मंजूर केला जाईल त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे स्त्रियांची सुरक्षितता याला एक मोठा म्हणजे त्यावर मोठा भर देण्यात आलाय हे एक मानता येईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जिथे आपण मानवी साधन संपत्तीचा विकास म्हणतो मग ते IIT असेल IIM असेल नॅशनल स्किल्स कमिशन असेल या ज्या तत्सम योजना आहेत किंवा सुधारणा होतील त्यामध्ये स्त्रियाही मागे पडतील असं मानायचं काहीच कारण नाही. त्यामुळे त्या योजनांचाही ज्याला आपण एक जेंडर बजेट म्हणू या दृष्टीने जर विचार केला तर त्या योजनांचा स्त्रियांनाही फायदा होणार आहेच की. त्यामुळे वरवर पटकन लक्षात घेता आपण जर स्त्रियांसाठी योजना असं मांडलं तर वेगळं काही दाखवता येणार नाही आणि तरीही त्या याच अर्थव्यवस्थेचा आणि समाजाचा भाग आहेत असं मानून बऱ्याच गोष्टी या अर्थसंकल्पामध्ये स्त्रियांसाठी आहेत असं मी सांगू शकेन. पराग साहेब, पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारावा असं वाटतो की जेव्हा हे बजेट सादर करायची एक जबाबदारी वित्तमंत्र्यांवरती होती, अनेक गोष्टी त्यांना अनुकूल होत्या. एक तर सगळ्यात पहिलं त्यांच्या पक्षाचे इतक्या मोठ्या संख्येने खासदार निवडून आले होते, त्यामुळे कुठलेही कडबोळ्यांचं सरकार नाहीये, स्वतःच असं सरकार होतं. या सरकारचा पूर्ण वर्षासाठीचा असा हा पहिलाच अर्थसंकल्प आज जेटली यांनी मांडलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक घटना अशा घडल्यात की ज्या भारतासाठी अनुकूल आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कच्च्या तेलाचा दर आहे, क्रूडचा जो दर आहे तो जवळपास निम्म्यावरती आलेला आहे. देशांतर्गत सुद्धा जे इन्फ्लेशनचं एक आव्हान होतं ते सुद्धा आता कुठेतरी हलकं झालेलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवरती खूप मोठ्या अपेक्षा होत्या. या अपेक्षांना न्याय देणारा असा हा अर्थसंकल्प असं म्हणता येईल का? पराग साहेब,
हा अर्थसंकल्पामध्ये ज्या मेजर गोष्टी ज्या त्यांनी केल्या आहेत ते एक वर्ष लक्षात न ठेवता पुढच्या 4 वर्षासाठी काय डायरेक्शन राहील ही त्यांनी कम्प्लीट डायरेक्शन दिलेली आहे. आणि ओव्हरऑल ज्या पद्धतीने तो मॅनेज आणि हँडल केला आहे म्हणजे इट इज अ सोल्युशन प्रोव्हायडर काइंड ऑफ बजेट की जिथे त्यांनी प्रॉब्लेम समजलेत. मी जर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरबद्दल बोलायचं तर त्यांनी एक नॅशनल इन्व्हेस्टमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट क्रिएट करायचं म्हटलेलं आहे की जी गोष्ट खूप एक मूलभूत सुविधा प्रोव्हाइड करण्यासाठी जे एक स्ट्रक्चर हवं होतं ते स्ट्रक्चर त्यांनी क्रिएट केलं आहे. आणि त्याच्यामुळे कॉस्ट ऑफ कॅपिटल जे आहे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ते कॉस्ट ऑफ कॅपिटल जर कमी झालं तर फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ग्रोथ होऊ शकते. दुसरं जे त्यांनी महत्त्वाचं केलं टॅक्स फ्री बॉन्ड्स जे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आणणार आहेत तर अशा काहीतरी मूलभूत गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे एक असं लॉंग टर्म फायदा होणार आहे. एक वर्षभराचा विचार न करता त्यांनी पूर्ण एक 4 वर्षाचा विचार करून जो डायरेक्शन दिला आहे जे 1 लाख किलोमीटरचे रोड करायची जे त्यांनी एक घोषणा केली आहे या सगळ्या गोष्टीमुळे इकॉनॉमिक रिवायवल खूप मोठ्या प्रमाणात होईल असं वाटतंय. पागेसाहेब हाच प्रश्न मला तुम्हाला सुद्धा विचारावा असं वाटतो की जसं की आपण बघतो की आज विश्वचषकामध्ये भारत आणि UAE यांचा सामना होणार आहे. 2 सामने आपण तगडे जे होते ते ऑलरेडी जिंकलेले होते त्यामुळे आजचा सामना तुलनेने सोपा होता. तसंच काहीसं वर्णन हे आजच्या अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला केलं जात होतं. आव्हानं तर होतीच खूप मोठ्या प्रमाणात पण सध्याच्या काळामध्ये भारतासाठी अतिशय अनुकूल असा काल आहे. त्या कालखंडाच्या दृष्टीने विचार करता या अर्थसंकल्पाकडे आपण कशा दृष्टीने पाहता? मला असं दिसतंय की नवीन सरकार आल्यानंतर त्यांना जे जे प्रश्न प्रथम पडले ज्या प्रश्नांचे त्यांना जास्त आवश्यकता वाटली ते प्रश्न पहिल्यांदा या बजेटमध्ये त्याची दखल घेतली गेली आहे. उदाहरणार्थ ऊर्जा क्षेत्रामध्ये अनेक प्रश्न होते. त्यातला प्रमुख प्रश्न होता कोळशाची उपलब्धता. कोळशाची उपलब्धता हा पूर्ण सिस्टीम चेंज करण्याचा प्रश्न होता की यापूर्वी कोळसा देताना अलॉटमेंट पद्धतीने एक कमिटी द्यायची आणि त्या गोष्टीमुळे बऱ्याच गोष्टी झाल्या बरेच त्याच्यामध्ये गैरव्यवहार झाले असं सगळ्यांचा समज झाला. त्यामुळे प्रथम त्यांनी आता अशी बदल आणला आहे की कोळशाची उपलब्धता ही अत्यंत चांगल्या तऱ्हेने अवेलेबल होईल. त्या व्यतिरिक्त कोळशापोटी जे पैसे त्या राज्य सरकारला मिळतील ते सरकार ते पैसे सोशल स्कीमवर वापरेल हे प्रथम देशात आणलं गेलं. तसंच अनेक ऊर्जा प्रकल्प त्यांनी आज केंद्र शासनातर्फे अनाऊन्स केले. म्हणजे ऊर्जा निर्मिती केंद्र शासन जसं करतं तसं राज्य शासन देखील करतं. तर केंद्राने 5 अल्ट्रामेगा प्रोजेक्ट डिक्लेअर केले जे पुढच्या 5 वर्षामध्ये उभे राहतील ज्यामुळे ऊर्जेची उपलब्धता साधारणतः 1 लाख कोटी त्यांनी प्रोव्हाइड केलेत. ऊर्जेची उपलब्धता केंद्र सरकारकडूनच साधारणतः 20,000 मेगावॉटची वाढेल. या व्यतिरिक्त राज्य सरकारला जो टॅक्समधला शेअर दिला आहे 42% जो 65% वाढू शकतो त्या हिशातून देखील राज्य सरकार स्वतःचे ऊर्जाचे प्रोजेक्ट करू शकतील. ज्यामुळे विजेची अडचण जी आहे जी इंडस्ट्रीला जास्त कडे भासवते ती अडचण कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु एक गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की शासन जेव्हा ऊर्जा प्रकल्प उभा करतं त्यावेळी खाजगी क्षेत्रापेक्षा थोडं जास्त वेळ घेतं आणि जास्त कॉस्टमध्ये उभं करतं. तर याच्या कॉस्टवरचं कंट्रोल आणि वेळेवरचं कंट्रोल करणं अत्यंत आवश्यक आहे. ते शासन करतं काय पाहण्याचा विषय आहे. पण तुम्ही जे म्हटलं आता की ऊर्जा क्षेत्रासाठी याचं फंडिंग नेमकं कसं होईल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे फंडिंग 2 तऱ्हेनं होतं. ज्यावेळी केंद्र सरकार म्हणतं की आम्ही 1 लाख कोटी इन्व्हेस्ट करू तेव्हा 100% फंडिंग केंद्र सरकारने केलेलं असेल. परंतु राज्य सरकारकडे एवढे पैसे असत नाहीत. उदाहरणार्थ महाराष्ट्र तुम्ही जर घ्यायला गेलात तर महाराष्ट्रामध्ये काही केंद्रशासित पैसा काही बँकांचा पैसा घेऊनच ऊर्जा प्रकल्प उभा करावा लागतो. आता या ऊर्जामध्ये रिन्युएबल एनर्जीसाठी त्यांनी खूप प्रकल्प डिक्लेअर केले जातात. सुमारे 1,75,000 मेगावॉटचे प्रकल्प रिन्युएबल एनर्जीमध्ये पुढील 5 ते 6 वर्षात उभे करण्याचा त्यांचा प्रकल्प आहे. यामुळे काय होईल बेसिकली ऊर्जेची कॉस्ट कमी येईल. रिन्युएबल एनर्जीचे प्रकल्प उभे केल्यामुळे आज जे आपल्याला साधारणतः 6 रुपये ते 9 रुपये वीज द्यावा लागतो तो कमी होण्याची शक्यता आहे. पण या ऊर्जाच्या बाबतीत एकच निगेटिव्ह प्रोविजन इथे आली आहे की जे कुठले कोळशाचे प्रकल्प उभे राहतील त्याला क्लीन एनर्जी टॅक्स जो लागतो तो त्यांनी डबल केला आहे. तो डबल केल्यामुळे काही छोट्या प्रमाणात विजेचा दर वाढण्याची शक्यता आहे. पागे सर, आत्ता आपण ऊर्जा क्षेत्राविषयी बोलत होतो आणि फंडिंगबद्दल तेही तुम्ही बोललात. पण मला असं म्हणायचं की पंतप्रधानांनी घोषणा केलेली की आपल्याला टॉप 50 देशांमध्ये यायचं आहे आणि ऊर्जा क्षेत्रात खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. तर त्या दृष्टीने ह्या बजेटमध्ये आत्ता सादर झालेल्या बजेटमध्ये तुम्हाला असं वाटतंय का की वाजवी सगळं यंत्रणा केलेली आहे? आता लगेच समजलं नाही कारण इंडस्ट्री जेव्हा वाढत जाईल तेव्हा ऊर्जेची मागणी किती आहे समजेल.
आजच्या घडीला महाराष्ट्र एकच राज्य आहे की ज्याच्याकडे ऊर्जेची उपलब्धता पुरेपूर आहे, परंतु अशी परिस्थिती इतर राज्यामध्ये नाही. त्यामुळे इंडस्ट्रीज कुठल्या राज्यामध्ये वाढतील आणि कुठे ऊर्जाची मागणी वाढेल त्याच्यावर सगळं अवलंबून राहील. जर इतर योजनांच्या नुसार मेक इन इंडियानुसार जर जास्त कारखाने उभे राहिले तर कदाचित ऊर्जा कमी पण पडू शकेल. तुम्हाला काहीतरी सांगायचं? ऍक्च्युली मी ऊर्जा क्षेत्राविषयी न बोलता आता त्यांनी क्लीन एनर्जी सेसचा जो उल्लेख केला त्याच्याविषयी थोडंसं बोलणार होते. क्लीन एनर्जी सेस सारखे जे ज्याला आपण अप्रत्यक्ष पद्धतीने आकारले जाणारे कर म्हणू, एकूणच आपल्याला असं अर्थसंकल्पीय भाषणाच्या शेवटी वित्तमंत्री सुद्धा म्हणाले आणि एकूणच आपल्या असं लक्षात येईल की प्रत्यक्ष करातून मिळणारा जो काही उत्पन्न आहे ते या अर्थसंकल्पानुसार कमी झालेलं आहे, पण इनडायरेक्ट टॅक्स किंवा अप्रत्यक्ष प्रणालीनुसार येणारं जमा होणारं जे कर उत्पन्न आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि त्यातला हा जो क्लीन एनर्जी टॅक्स आहे त्याचा त्यांनी उल्लेख केला. मला स्वतःला असं वाटतं की जरी त्यांनी चिंता व्यक्त केलेली असली की क्लीन एनर्जी सेस सारखी टॅक्सेस आहे ते वाढल्याने कदाचित एनर्जी किंवा ऊर्जेची किंमत वाढेल की काय किंवा खर्चामध्ये उत्पादनाच्या वाढ होईल की काय, पण संपूर्ण जो मी जर अर्थव्यवस्थेचा विचार केलात तर डायरेक्ट टॅक्स किंवा प्रत्यक्ष करातनं मिळणारं उत्पन्न घटणं आणि अप्रत्यक्ष करातनं मिळणारं उत्पन्न जे आहे त्यामध्ये वाढ होणं हे एका प्रकारे ज्याला आपण विकासशील किंवा विकसनशील अशा पद्धतीच्या धोरणाचं प्रतीक आहे असं मानलं तरी चालेल. आणि म्हणूनच आपल्या असं लक्षात येईल की सगळे सेस जे आहेत इन्क्लुडिंग एज्युकेशन सेस जो आहे तो सेस त्यांनी त्यातल्या सुलभतेसाठी एक्साइज ड्युटी किंवा महसूल अबकारी करामध्ये त्यांनी तो एकत्रित केलाय किंवा मर्ज केलाय. पण क्लीन एनर्जी टॅक्स सारखा टॅक्स हा आणि किंवा स्वच्छ भारत सेस या नावाखाली जो टॅक्स किंवा सेस येईल यासारखे जे अप्रत्यक्ष पद्धतीने येणारे टॅक्स जे आहेत हे कुठेतरी पुढे एका विकास दराला ज्या 8.5% विकास दराची अपेक्षा हे सरकार करत आहे आणि आपण करत आहोत तो दर साधायला मला वाटतं त्याची खूप मोठ्या प्रमाणावर मदत होईल. थोडंसं कराविषयी मला बोलायचं आहे पण कदाचित नंतर. मला असं वाटतं अगदी सुरुवातीला आपण चर्चेच्या अगदी सुरुवातीला जे सकल राष्ट्रीय उत्पादन आहे जीडीपी नंबर्स, कारण तो या संपूर्ण मला वाटतं या मांडणीचा एक गाभा आहे. 8 ते 8.5% उद्दिष्ट ठेवलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि मुळात हे जीडीपी मोजण्याची जी पद्धत आहे त्याच्यात सुद्धा काही मूलभूत बदल केलेले आहेत, त्याही बद्दल काय सांगाल? एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही अर्थव्यवस्थेसाठी थोडंसं पुस्तकी पद्धतीने बोलायचं झालं तर कुठल्याही अर्थव्यवस्थेसाठी तिच्या आर्थिक विकासाचा जो दर असतो तो तिच्या जीडीपी किंवा ज्याला आपण ढोबळ राष्ट्रीय उत्पादन म्हणतो त्यानुसार ठरला जातो आणि त्यामध्ये शेती किंवा कृषी क्षेत्र किंवा ज्याला प्राथमिक क्षेत्रही म्हटलं जातं, दुय्यम क्षेत्र ज्यामध्ये उद्योगाचा समावेश होतो आणि सेवा क्षेत्र या तिन्ही क्षेत्रांचा त्यामध्ये समावेश होतो. नव्या पद्धतीने आता जे भारताचं आपण जीडीपी किंवा ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाची मोजणी किंवा मोजमाप करणार आहोत त्यातलं एक प्रमुख वैशिष्ट्य आत्ता पटकन सांगायचं झालं तर त्यामध्ये पूर्वी जे उद्योग किंवा जी आस्थापनं आपण आपल्या काय उद्योगांमध्ये त्यांचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा योगदान आहे या संबंधाने आपण लक्षात घेत नव्हतो, ती आकडेवारी आता आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या नव्या पद्धतीमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे कदाचित असंही पहिली प्रतिक्रिया होऊ शकेल की हे जे वाढलेली आस्थापनं किंवा उद्योग आहेत, संख्या आहे, त्यांचं उत्पादन हे जर आपण आपल्या ढोबळ राष्ट्रीय उत्पादनामध्ये एकत्रित केलं तर कदाचित ती वाढ आपल्याला जी 7.5% आत्ता जवळपास दिसली आहे गेल्या 3 महिन्यात ती त्यातून निर्माण झाली आहे का हीच फक्त शंका येऊ शकते. पण आत्ता जो प्रश्न तुम्ही विचारलात की ज्यामध्ये आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खरोखरच 8 किंवा 8.5% वाढ होणार आहे का किंवा होऊ शकेल का, साध्य आहे का, डबल डिजिट 10%हून जास्त ही शक्य आहे का, तर जे आता ट्रेंड्स दिसत आहेत, जे बदल दिसत आहेत त्या बदलाकडे जर आपण बघितलं तर फक्त औद्योगिक उत्पादनातलीच ही वाढ आहे असं नाही, तर एकूणच गेल्या क्वार्टरमध्ये गेल्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याकडे रोजगार संबंधी जी आकडेवारी येते त्यामध्ये वाढ झालेली आहे. इतकंच नाही तर ज्याला आपण पब्लिक सेक्टर स्पेंडिंग म्हणतो म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातनं होणारा जो खर्च आहे तो खर्च हा आपली जी खाजगी क्षेत्रातली बचत आणि गुंतवणूक कमी झाली आहे त्याला कॉम्पेन्सेट करणारा, त्याची जवळपास बरोबरी करणारा आहे असं मानलं तरी हरकत नाही. आणि ही जर आकडेवारी आपण बघितली जी गेल्या आपल्याला कालच्या आर्थिक अहवालानेच दिलेली आहे
ती आकडेवारी बघितली तर आपल्या असं लक्षात येईल की उत्पादनातली सकल किंवा ढोबळ राष्ट्रीय उत्पादनातली ही वाढ ही फक्त कागदावरची वाढ नाही, तर ती काही प्रमाणामध्ये तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये झालेली वाढ आहे. आणि म्हणून ती प्रत्यक्षातली वाढ जर आणि त्याचे ट्रेंड्स जर आपण गृहीत धरले तर आपल्याला 8 किंवा 8.5% वाढीचा दर जो अपेक्षित आहे तो प्रत्यक्षात गाठता येईलच. आणि आता योगेशनी जो प्रश्न विचारला तो पुन्हा की ही जी आकडेवारी करण्याची पद्धत आहे ती पण बदलली आहे, तर ती नेमकी कशी काय बदलली गेली? त्याचाच मी उल्लेख मगाशी करत होते की ज्या विविध आपल्या आस्थापना आणि उद्योग किंवा विविध क्षेत्रातले जे अनोंदणीकृत घटक आहेत त्या अनोंदणीकृत घटकांशी संबंधित माहिती ही आज आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामध्ये येते. याला आधार अर्थात बराच साधारणपणे 2 ते 3 वर्षापूर्वी आपण हे प्रयत्न सुरू केले होते की जनगणनेच्या माध्यमातूनही आपण जे बदल घडवून आणले की काही क्षेत्र ही आपण त्या जनगणनेमध्येही लक्षात घेत नव्हतो मोजमापामध्ये, ती आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामध्ये किंवा राष्ट्रीय आर्थिक घटकांच्या मोजमापामध्ये समाविष्ट होतात. आणि म्हणून मग त्यामध्ये छोटे उद्योग, व्यापार धंदे अशा छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा समावेश होतो. त्यामुळे तिथे उपलब्ध असलेली साधन सामग्री, त्यातून होणारं उत्पन्न म्हणजे उत्पादन आणि दिला जाणारा रोजगार या सगळ्याची आकडेवारी आता आपल्याला CSOच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पादनाच्या मोजमापामध्ये त्याचा समावेश करता येतो. वित्तमंत्र्यांनी आताच सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चरवरती 70,000 कोटी रुपयांचा खर्च करणार आहोत आणि ते लगेचच त्यांनी एक पुस्ती पण जोडली होती. मात्र हे पुरेसं नाही, अजून गरज आहे. अर्थात त्याच्यामध्ये मला वाटतं पब्लिक प्रायव्हेट जे पार्टिसिपेशन आहे, खाजगी क्षेत्राचा जो सहभाग आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. खाजगी क्षेत्राला नेमक्या अडचणी काय येतात? परब साहेब, आपण आपला जो व्यक्तिगत अनुभव आहे त्या अनुभवातून काय सांगाल की अडचणी नेमक्या काय येतात आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी नेमकं व्हायला काय हवं? कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट हा सगळ्यात मोठी जी अडचण येते आजपर्यंत ती आहे लँड ॲक्विजिशन. पण लँड ॲक्विजिशन हा मुद्दा फार मोठ्या प्रमाणात पूर्वीच्या गव्हर्नमेंटने सुद्धा हँडल केला. नवीन लँड ॲक्विजिशन बिल आलं, पण त्यामध्ये काही प्रॅक्टिकल अडचणी होत्या. त्याचा प्रयत्न प्रेझेंट गव्हर्नमेंटने सॉल्व्ह करायचा बऱ्यापैकी प्रयत्न केला, पण अजूनपर्यंत त्याला पूर्ण सोल्युशन मिळालेलं नाहीये. जोपर्यंत लँड ॲक्विजिशन या गोष्टीला आपण पूर्ण सोल्युशन्स देऊ शकणार नाही, आपल्याकडे गती कुठल्याही प्रोजेक्टला मिळणार नाही. कारण की आपल्याकडे जी समजा रस्त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळे रस्ते हे आपल्याला एक्झिस्टिंग रस्त्यांना अपग्रेड करायचे आहे. आणि एक्झिस्टिंग रस्ते जेव्हा व्हेरियस अर्बन एरियातून जातात तर इथे जोपर्यंत गव्हर्नमेंटकडे पॉवर्स नाही राहणार लँड अक्वायर करायच्या, ते जस्टिफायबल प्राइस द्यायला तयार आहे. पण हा जो एक कन्सेन्ससचा जो मुद्दा आहे की 70% लोकांनी तो अग्री केला पाहिजे वगैरे, की जे भारतासारख्या एका मोठ्या देशाला शक्य नाहीये. आणि ह्याच्यासाठी त्यांनी तिथे डायल्यूट करायचा प्रयत्न केलाय. मला वाटतं याच्यामध्ये ते सोल्युशन्स काढतील. त्यांनी अगदी म्हणजे व्हेरियस परमिशन्स घेणं, एखादा प्रोजेक्ट करायचा म्हणजे प्रोजेक्ट करायला जितका वेळ लागत नाही तितकं त्याहीपेक्षा अधिक वेळ प्रोजेक्ट सुरू करायला जातो. आणि हा वेळ जातो व्हेरियस परमिशन्स घ्यायला. आत्ताच्या नवीन बजेटमध्ये त्यांनी एक कल्पना मांडली आहे की ई पोर्टल करून अगदी मेजर 14 परमिशन्स ज्या आहेत, ज्या रेग्युलेटरी परमिशन्स हव्या आहेत त्या पोर्टलवरती ते उपलब्ध करतील आणि ई पद्धतीने म्हणजे अगदी ॲडव्हान्स पद्धतीने ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतील. तर ह्याच्यामुळे जर परमिशन द्यायचा जर वेळ कमी झाला तर नक्कीच गती मिळेल इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरला. दुसरं त्यांनी जे महत्त्वाचं म्हटलेलं की प्लग अँड प्ले, म्हणजे सगळ्या परमिशन्स या त्या आधी घ्यायचा प्रयत्न करतील आणि तुम्हाला अगदी रेडी कुक्ड प्रोजेक्ट हा ते प्रायव्हेट पार्टिसिपेशनसाठी उपलब्ध करतील. असं जर झालं तर बऱ्यापैकी एक्झिक्युशन कॉस्ट प्रोजेक्टची कमी होईल, बऱ्यापैकी रिस्क एंटरप्रेन्योरच्या कमी होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात गती मिळेल या सेक्टरला. तर अशा जे काही डायरेक्शन आहे, अशी जी काही इच्छा आहे गव्हर्नमेंटची, ती जर संपूर्णपणे इम्प्लिमेंट झाली तर नक्कीच बदल आपल्याला दिसेल आणि त्याचा फायनल उपयोग हा GDP ग्रोथमध्ये होईल. रेग्युलेटरी रिफॉर्म्सचा जो आता परब साहेबांनी उल्लेख केला त्याच्यामध्ये आणखी एक शेवटाकडे घोषणा आपल्या वित्तमंत्र्यांनी केली, ती म्हणजे सर्व प्रकारचे जे रेग्युलेटर्स आपल्याकडे आहेत, नियंत्रक ज्या काही संघटना प्राधिकरणं आहेत, त्या सर्वांमध्ये एक ताळमेळ घालण्याच्या दृष्टीने सुद्धा त्यांनी जो विचार केलेला आहे तो अतिशय आवश्यक आहे. की इनफॅक्ट त्यातलं एक उदाहरण म्हणजे एक घोषणा त्यांनी आत्ताच केली ती म्हणजे फॉरवर्ड ट्रेडिंग कमिशन आणि सेबी यांचा विलय त्यांनी जो केला, म्हणजे त्याच्या संबंधाने जी घोषणा केली
असा जर विचार करायचा झाला तर विविध क्षेत्रातल्या ज्या नियंत्रक संघटना एकत्र येणं आहे, त्यातून मला वाटतं परब साहेब जो कालावधीचा अपव्यय होतो आणि त्यातून ज्या अनेक योजना पुढे सरकत जातात आणि त्याचा ज्या पद्धतीने उपयोग व्हायला हवा तो होत नाही खाजगी क्षेत्रात आणि सार्वजनिक क्षेत्रातही, तर माझ्या मते हे अतिशय महत्वाचं पाऊल आहे आणि पॉझिटिव्ह ज्याला म्हणू अशा पद्धतीचं पाऊल आहे असं मला वाटतं. एक गोष्ट मी सांगू इच्छितो इथे की जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट उभा करतो त्यावेळी त्याची अर्थव्यवस्था करण्याच्या बाबतीत आपण काय करतो की आपण एक तर खाजगी क्षेत्राला इन्व्हेस्ट करायला सांगतो किंवा बँकांची कर्ज घेतो, परंतु ह्या गुंतवणुकीच्या वसुलीची पद्धत जी आहे ती थोडी बदलणं आवश्यक आहे. आपण साधारणतः 1995 ते 96 साली महाराष्ट्रामध्ये बीओटी तत्वावर रस्ते काढण्याचा प्रयत्न केला. त्याचा सहज उपाय आपण काढला असा की आपण टोल लावले सगळीकडे. आज त्या टोलची परिस्थिती काय झाली प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळं असं होण्याची 3 कारणं आहेत बेसिकली, की आपण रस्ते पुरे न करता टोल लावले किंवा टोल लावल्यानंतर रस्ते खराब झाले, अशा अनेक कारणं झाली. पण ती पद्धत अशी होती की जणू आपण एक हप्त्या तत्वावर टीव्ही आणला घरी, तर टीव्ही बंद पडला तर आपण पैसे द्यायचं बंद करतो. तर ती पद्धती जी आहे पैसे वसूल करण्याची ती बदलणं आजच्या घडीला अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर आणखीन 1 लाख कोटी इन्व्हेस्ट करून ते वसूल करताना जर अडचणी उभ्या राहिल्या तर सगळे प्रोजेक्ट सफर होतील. तर आपल्याला असं पाहावं लागेल की टोल व्यतिरिक्त दुसरे पर्याय कुठले अवेलेबल आहेत का, दुसरं लोकांचं पार्टिसिपेशन असलंच पाहिजे कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला. तो प्रकल्प तिथे करण्यापूर्वी तिथे काहीतरी लोकांचं मत घेतलं जावं हे आवश्यक आहे असं वाटतं. पहिला जो मुद्दा होता कोऑर्डिनेशन बिटवीन डिफरंट रेग्युलेटरी अथॉरिटीज, याच्यामध्ये सेंटर आणि स्टेट या दोघांचं कोऑर्डिनेशन होणं खूप आवश्यक आहे. आणि मेजर प्रोजेक्ट जे सफर होतात ती सेंटरने जरी अनाऊन्स केले असले जसे नॅशनल हायवेज आहेत, पण सगळ्या काही रेग्युलेटरी अथॉरिटीज या स्टेटकडे असतात. जरी एक स्टेट सपोर्ट अग्रीमेंट हा नावाचा एक प्रकार आहे, पण तो ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करताना खूप त्रास होतो. जर सेंटरला आणि स्टेटला वेगळे गव्हर्नमेंट असले तर मग ते इम्पॉसिबल सारखी टास्क असते. तर यामध्ये कन्सेशनरचा बऱ्यापैकी वेळ जातो. तर यासाठी ई पोर्टलमुळे ते सरफेसला आलं आणि कुठे नेमकं अडकलं हे जर सेंट्रल गव्हर्नमेंटला समजायला लागलं तर की टोल सारखी पद्धती, तर यामध्ये अर्थसंकल्पात नवीन स्ट्रक्चर्स उभे करायचं सुद्धा त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे. पीपीपी साठी एक मॉडिफाईड स्ट्रक्चर आणण्याची त्यांची घोषणा आहे, हायब्रिड स्ट्रक्चर आणण्याची घोषणा आहे की ज्याच्यामुळे पर्टिक्युलरली रिस्क बॅलन्स करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि या नवीन पद्धती ज्या जुने जे प्रॉब्लेम आहेत त्यांना सोल्युशन नक्कीच प्रोव्हाइड करतील असं वाटतंय. खरं, पण मला असं वाटतं वित्तमंत्र्यांनी आता आपल्या भाषणामध्ये सुद्धा म्हटलं होतं की जेव्हा आपण एक अर्थविषयक तरतुदी करतो, करविषयक तरतुदी करतो, त्यात सरप्राइजेस याच्या पुढच्या काळात असणार नाही. मला वाटतं ती अतिशय सुखावह बाब आहे. परब साहेब, आपण काय सांगाल? नाही, डेफिनेटली प्रयत्न आहे त्यांचा की फ्युचर प्रॉब्लेमला आज ऍड्रेस करण्याचा. पण जसं आपण ट्रॅव्हल करतोय नक्कीच भारताची पूर्ण अर्थसंकल्प फक्त भारताच्या बजेटवरती डिपेंडंट नसून व्हेरियस वर्ल्डमध्ये होणाऱ्या फॅक्टर्सवरती सुद्धा डिपेंडंट आहे. क्रूड कमी झाल्यामुळे आपल्याला आज फायदा झालेला आहे, पण उद्या क्रूड जर परत ओरिजिनल स्टेटला गेला तर नक्कीच आपल्याला शॉर्टेज ऑफ फंड राहणार आहे. त्यामुळे खूप प्रॅक्टिकल राहावं लागणार आहे आणि सोल्युशन्स हे कंटिन्युअसली आणि मॉडेल्स हे कंटिन्युअसली आपल्याला रिवाईव्ह करावे लागतील. जसे प्रॉब्लेम्स येतील त्या पद्धतीने सोल्युशन काढण्याचा जो एक दृष्टिकोन आहे तो या गव्हर्नमेंटचा दिसतोय आणि त्याच्यामुळे नक्कीच वेळोवेळी प्रॉब्लेम्सला नवीन सोल्युशन्स काढले जातील असं वाटतंय. मला असं वाटतं की इथे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टच्या बाबतीत अंमलबजावणीची पद्धत आणि सरकारची विश्वासार्हता ह्या 2 गोष्टी जर चांगल्या असतील आणि टिकून राहतील तर कुठचाच इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अडचणी येऊ शकत नाही. पुढच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण जाऊया आमचे सहकारी विनायक घोडे यांच्याकडे. ते आपल्याला या अर्थसंकल्पातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींची माहिती देत आहेत. नमस्कार योगेश आणि शिवानीजी. आता खूप महत्वाचं आहे पाहायला गेलं तर आतापर्यंत जे काही सादर झालेलं आहे ते अतिशय चांगलं असल्याचं म्हटलं जात आहे. एक सकारात्मक भावना व्यक्त होते. मुळामध्ये सरकारसमोर 2 मोठी आव्हानं होती. एक म्हणजे अर्थव्यवस्थेला गती द्यायची आणि दुसरं म्हणजे जे काही गरीब आहेत सामान्य आहेत त्यांना साचल्यासारखं वाटत होतं त्यांना एक आधार द्यायचा. ह्या दोन्ही बाबी झालेल्या आहेत. तर सर्वात महत्त्वाचं आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. जसं पायाभूत सुविधा आहेत. कुडांकुलम इथं दुसरा अणुऊर्जा प्रकल्प करायचं ठरलेलं आहे. रेल्वेसाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. गावांच्या पायाभूत सुविधांसाठी 25,000 कोटी रुपये दिलेले आहेत.
पायाभूत सुविधा जे काही बॉन्ड असतील ते पूर्णपणे करमुक्त असतील. 6 कोटी स्वच्छतागृह बांधण्याचं उद्दिष्ट आहे. 22,000 गावांना सौर ऊर्जेनं प्रकाशित करणार आहेत. गावांमध्ये 4 कोटी रुपये देणार आहेत. त्याचप्रमाणे शहरी आणि गरीब भागामध्ये 2 कोटी घरं बांधली जाणार आहेत. 2022 सालापर्यंत प्रत्येक कुटुंबाला आपल्याला घर द्यायचं आहे असं त्यांनी याआधी जाहीर केलंय आणि त्या दृष्टीनं पावलं उचललेली आहेत. आता रोजगारासाठी सुद्धा काही महत्त्वाच्या योजना आहेत. त्या दृष्टीनं पुढल्या वर्षी 7वा वेतन आयोग लागू होणार आहे. सर्वच कर्मचाऱ्यांसाठी ही खूप आनंदाची एक बाब असणार आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना आणली जाणार आहे. त्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये कौशल्य विकास केंद्र इथं उभारलं जाणार आहे. विशेष करून महाराष्ट्रासाठी राज्यामध्ये फार्मा रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे औषध संशोधन केंद्र उभारलं जाणार आहे. प्रत्येक घराला रोजगार देण्याची देखील एक मनीषा व्यक्त केलेली आहे. उद्योग वाढवणार, सिंचनामध्ये उच्च तंत्रज्ञान आणणार, मनरेगासाठी 34,600 कोटी रुपये अशी तरतूद केलेली आहे. अस्मितेचा देखील प्रश्न असतो आणि खूप महत्त्वाचा आणि चांगले आहे. अशोक चक्र असणारं सोन्याचं नाणं बनवणार आहे सरकार. व्यवहारांसाठी जो सर्वात महत्त्वाचा यावर्षी सतत चर्चेमध्ये राहिलेला मुद्दा होता काळा पैशांचा. त्या दृष्टीनं काळा पैसा रोखण्यासाठी रोखीचा व्यवहार कमी करणार आहे आणि क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड जे काही असतील त्या माध्यमातून व्यवहार जास्तीत जास्त होईल. त्याचप्रमाणे जर तुम्ही काळा पैसा करताना काळा पैसा वापरलेला तुम्हाला आढळला तर त्या दृष्टीनं 10 वर्षांची शिक्षा ही त्याची तरतूद केलेली आहे. संरक्षणासाठी 2,47,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. पर्यटन हे देखील रोजगाराला आणि पायाभूत सुविधांसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती उपयुक्त ठरणारी गोष्ट आहे. त्या दृष्टीनं ऐतिहासिक वारसा असणाऱ्या ठिकाणांचा विकास केला जाणार आहे. आपल्या देशामध्ये एकूण 25 ऐतिहासिक वारसा केंद्र असलेल्या ठिकाणांची निवड केली आहे. त्यासाठी विशेष निधी दिला जाणार आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मुंबईजवळ जे एलिफंटा गुहा आहेत, त्या केव्ज आहेत, त्यासाठी विशेष निधी दिला जाणार आहे. महिला आणि बाल यांच्यासाठी देखील खूप महत्त्वाच्या योजना आहेत. निर्भया निधीसाठी 1,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बाल सुरक्षेसाठी 2,000 कोटी रुपये, मुलींसाठी पंतप्रधान लक्ष्मी योजना आणली जाणार आहे. ज्याप्रमाणे पायाभूत सुविधांचा प्रश्न असतो त्याचप्रमाणे शेतीप्रधान देश आहे आपला, त्यासाठी देखील खूप महत्त्वाची अशी तरतूद केलेली आहे. पंतप्रधान सिंचन योजनेसाठी 3,000 कोटी रुपये, शेती पुरवठ्यासाठी 8.5 लाख कोटी रुपये, शेतीसाठी नव्या बाजारपेठा उपलब्ध केल्या जाणार आहेत आणि त्या उभारल्या जाणार आहेत हे देखील सांगितलंय. जलसंसाधन आणि नमामी योजनेसाठी 4,173 कोटी रुपये आणि नाबार्डला देखील विशेष निधी वाढवून दिला जाणार आहे. या ज्या महत्त्वाच्या काही तरतुदी आहेत त्याचप्रमाणे कराच्या दृष्टीने जर पाहिलं तर कॉर्पोरेट करामध्ये 5% कपात येत्या आगामी 4 वर्षामध्ये केली जाणार आहे. आयकरात मात्र कोणताही बदल केलेला नाही. टॅक्स चोरीसाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे 10 वर्षांपर्यंतची शिक्षा असेल. संपत्ती कर पूर्णपणे रद्द केलाय. स्वच्छ भारत अभियानासाठी 2% उपकर असणार आहे. तर अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या घडामोडी आतापर्यंत आपल्या हाती आल्यात. नवीन पुन्हा वेगवेगळ्या योजना ज्या येत राहतील, ज्या घडामोडी असतील त्यासाठी आपण पुन्हा एकदा चर्चेसाठी उपलब्ध होऊ. आणि आता आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आलेले आहेत अर्थतज्ञ डॉक्टर डी सुंदरराजन. आपलं मनपूर्वक स्वागत. मला असं वाटतं सर्वप्रथम आपण या बजेटबद्दल आपली एक जनरल प्रतिक्रिया, एक अतिशय खूप मोठ्या अपेक्षा असणारा असा अर्थसंकल्प होता. वित्तमंत्र्यांनी जो आज सादर केला त्याबद्दल आपली एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया काय? अर्थसंकल्प साधारणपणे अपेक्षानुसारच झालेला आहे की फार मोठी अपेक्षा तर होतीच आणि कुठल्याही एका अर्थसंकल्पामध्ये सगळ्या प्रकारची अपेक्षा पूर्ण करणं कुठल्याही वित्तमंत्रीला शक्य होणार नाही. पण एक निश्चितपणे त्यांनी या बजेटमध्ये असे एक दिशा दिलेला आहे जे पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्यावर खूप भर दिलेला आहे आणि त्याचबरोबर विकास दर आपलं जो काय उद्दिष्ट आहे 8% किंवा डबल डिजिट वगैरे आपण जे म्हणतो ते साधण्यासाठी सगळ्यांना एकत्रही घेऊन जाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे इन्क्लुझिव्ह ग्रोथ ओरिएंटेड इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिलेलं आहे अशा प्रकारचं बजेट असं म्हणता येईल आपल्याला. बरोबर आहे. आत्ताच आपल्याला विनायकने सांगितलं की 2 महत्त्वाची आव्हानं होती. एक म्हणजे विकासाला गती आणि मग गरिबांचाही विचार म्हणजे अगदी तळागाळातल्यांचा. तर हे दोन्ही या अर्थसंकल्पातनं पूर्ण झालंय असं वाटतं का तुम्हाला? बऱ्यापैकी एक प्रयत्न झालेला आहे. आपल्याकडे शिक्षण घेतलं तर त्यांनी IIT, IIM त्याची घोषणा केलेली आहे. त्यानंतर हेल्थ, रुग्णसेवा किंवा आजारी पडल्यानंतर सर्वसाधारण जी काय मूलभूत म्हणजे त्या ठिकाणी बेसिक जे पाहिजे ते केलेलं आहे. ॲक्सिडेंट इन्शुरन्स या बेसिक म्हणजे गरिबांना खास करून अतिशय स्वस्त दरामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर ॲक्सिडेंट इन्शुरन्स म्हणा, लाईफ इन्शुरन्स म्हणा,
त्यानंतर 80D हे सर्वसाधारण माणसं जे हेल्थ इन्शुरन्सचे प्रीमियम भरतात त्याची मर्यादा सुद्धा 15,000वरून 25,000 केलं आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 20,000वरून 30,000 करण्यात आलं आणि तसंच जे सुपर सिनियर सिटीजन्स आहेत ज्यांच्या वय 80पेक्षा जास्त आहे त्या लोकांसाठी होणारा खर्च, कारण त्यांना इन्शुरन्स खूप महाग असतं आणि इन्शुरन्स प्रीमियम भरून त्यांना हेल्थ इन्शुरन्स मिळत पण नाही, त्यांना एक नवीन या ठिकाणी त्यांच्या उत्पन्नातून वजावट मिळेल अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. त्यामुळे सगळं दुर्बळ गटांना त्यांचा विचार करून करण्यात आलेले अर्थसंकल्प असं म्हणायला हरकत नाही. या अर्थसंकल्पाचे अतिशय सकारात्मक असे प्रतिसाद आपल्याला उद्योग जगताकडून सुद्धा मिळत आहेत. निरंजन हिरानंदानी यांच्याशी आता आपण यापुढे संवाद साधणार आहोत. आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार हे त्यांच्यासोबत आहेत. जाऊया शिशिरकडे. शिशिर, भारतामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न होतो म्हणजे घरांच्या. मोदी सरकारनं सांगितलं होतं की सर्वांना घरं मिळतील आणि आजच्या बजेटमध्ये कशा प्रकारचं प्रावधान्यामध्ये केलं या संदर्भातून जास्त माहिती घ्या. माझ्यासोबत सध्या निरंजन हिरानंदानी, हिरानंदी ग्रुपचे चेअरमन सध्या आपल्यासोबत आहेत. सर, ज्या प्रकारे आपण बजेट बघितलं, सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे मध्यमवर्गीयांसाठी घरं देण्याचा आणि तसा एक निर्धार सरकारनं केला होता आणि इन्फ्रास्ट्रक्चर या दोन गोष्टींवर भर देण्यात आली होती. पण सध्याच्या या बजेटकडे बघता तुम्ही कशा प्रकारे बघता, कुठल्या गोष्टींना जास्त प्राधान्य देण्यात आलेलं आहे? माझे हिसाब सुन उन्होंने त्यांचे बजेट तर छान आहेत, बिकॉज एक पेन्शन स्कीम सुरुवात केलेली आहे. पण जे अफोर्डेबल हाऊसिंगचे विचार होते ते खाली स्टेटमेंट दिलेले आहे की इतकी कोटी आम्हाला घर द्यायचे आहे अर्बन एरियाजमध्ये, रुरल एरियाजमध्ये. पण त्यांची स्टेप्स जे आहेत, डिडक्शन्स, बेनिफिट्स अफोर्डेबल हाऊसिंगसाठी, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, त्यांची काय राहत दिली नाही आणि जरा नाराजगी आहे की हे क्षेत्रामध्ये करायची गरज आहे. मला नाही वाटतंय की जे त्यांचे ऑब्जेक्टिव्स आहेत ते पूर्ण होईल, बिकॉज त्यांची काय डिडक्शन्स, बेनिफिट्स इंडिव्हिज्युअल्सला, कलेक्टिव्हलीला, डेव्हलपर्सला कोणीला काय डेव्हलपमेंट नाही दिले. एक दुसरं जे केलेलं आहे रिअल इस्टेटमध्ये, ते रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आहेत, ते जास्त कमर्शियल रिअल इस्टेटवरती राहत होईल. जे डेव्हलप्ड आणि रेंटेड प्रॉपर्टीज असतील तर त्यांची एक इन्व्हेस्टमेंट पॉसिबिलिटी ते आहे. $5-10 बिलियन येणार, ते बेनिफिट जरूर आहे. ओव्हरऑल आपण पाहिलं तर आम जनताला घर घ्यायसाठी मला काही दिसत नाही. इन्फ्रास्ट्रक्चरचा एक महत्त्वाचा मुद्दा होता, त्या संदर्भात सरकारने जास्त भर दिला होता आणि त्या संदर्भातले अनेक जे आहेत सोयी सरकारने यापूर्वी केल्या आहेत. तर या बजेटमध्ये तुम्ही कशा प्रकारे बघता, ज्या प्रकारे अनाउन्समेंट सरकारनं केलेल्या आहेत त्या? दोन विषय आहेत. एक तर ते इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमध्ये पॉझिटिव्ह आहेत, मला वाटतं की ते एक बेनिफिट होणार आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटमेंटमध्ये. आणि दुसरं जे होतं की डिस्प्यूट रेझोल्युशन, फार जास्त प्रोजेक्ट्स हिंदुस्थानमध्ये, भारतामध्ये एक प्रॉब्लेम येत आहेत की जे डिस्प्यूट येत आहेत लांब चालत आहेत, केसेस कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये चालत आहेत. ते मध्ये एक डिस्प्यूट रेझोल्युशनची एक फॅक्टर करणार आहेत आणि मला वाटतंय की ते जे डिस्प्यूट, जे डिफरन्सेस, जे प्रॉब्लेम्स आहेत एन्व्हायरमेंटची वगैरे वगैरेची, फायनान्शियल फंडिंगची, कॉन्ट्रॅक्टरची, ते डिस्प्यूट रेझोल्युशन लवकर होऊन जाईल आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे अटकलेले आहेत ते मध्ये एक मार्ग निघेल. टॅक्स संदर्भात कोणाला काय मिळालं, सामान्य जनतेला काय मिळालं अथवा उद्योजकांना काय मिळालं, कशा प्रकारे टॅक्स तुम्ही आज प्रेझेंट केले ते बघता ऐकून? मोस्टली मेडिकल साईड ते दिलेले राहत आणि पेन्शन फंड्समध्ये इंडिव्हिज्युअलला राहत दिलेले आहे. कॉर्पोरेटमध्ये एक पॅराडाईम चेंज केलेला आहे. DTC एकदम काढून टाकले, गारला पोस्टपोन करून घेतले, इन्व्हेस्टमेंट फंड केले. कॉर्पोरेट साईड इन्व्हेस्टमेंट्स मेक इन इंडियासाठी फार जास्त केलेले आहे. आणि पण एक प्रॉब्लेम दुसरा आहे, एक सर्व्हिस टॅक्स जे होता 12.36% ते आता 14% झालेले आहे आणि जे पण बेनिफिट दिलेले आहे सेक्टरमध्ये ते आपण कॉमन मॅन आणि वगैरे वगैरेला सर्व्हिस टॅक्समध्ये एक रॅम्प अप होऊन जाईल. तर मला वाटतंय एक हातसून घेतलं आणि दुसरे हातसून दिले, पण जे आम्हाला हाऊसिंग क्षेत्रामध्ये जरा मला नाराजगी आहे. हाऊसिंग क्षेत्रामध्ये नाराजी असली तरी आपण एकूण बघाल टॅक्स आपण बघितला, सोशल सेक्टरमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. एकूण मेक इन इंडिया जो नारा दिला होता भारत सरकारनं, त्या अनुषंगाने जी पावलं उचललेली आहेत की जेणेकरून जास्त फॅक्टरीज इंडियामध्ये याव्यात, जास्त उत्पन्न यामध्ये लाभावं, हा कुठे ना कुठे एकूण बजेटचा मुद्दा होता. त्या प्रकारे तुम्ही कशा प्रकारे बघता? मेक इन इंडियासाठी डायरेक्शन दिलेलं आहे आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये एक स्टेटमेंट क्लिअर कट केलेलं आहे. मला वाटतंय की इन्व्हेस्टमेंट वाढणार आहेत आणि जे इन्व्हेस्टमेंट हे क्षेत्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंगसाठी आहे ते जरूर वाढणार. पण त्यांचे जे दुसरे प्रॉब्लेम्स आहे मेक इन इंडियासाठी ते लँड एक्विजिशन बिल आहेत आणि दुसरे जे परवानगी घ्यायचे आणि राज्यसभा आणि लोकसभामध्ये जे डेडलॉक आहे ते मध्ये एक सेपरेट कंपोनंट कसं ते मार्ग काढणार ते दिसायला लागतं. एकूण
ओव्हरऑल एक शेवटचं प्रतिक्रिया आपल्याकडून घेतोय मी. कशा प्रकारे तुम्ही बजेटला बघता? पॉप्युलिस्ट बजेट आहे, रिफॉर्मिस्ट बजेट आहे, कशा प्रकारे? पॉप्युलिस्ट बजेट आहे, पण काय क्षेत्रामध्ये ध्यान कमी दिलेलं आहे. हाऊसिंगमध्ये जरूर जे आम्हाला अपेक्षा होती की एक छत सगळ्यांना मिळणार, ते मला आता दिसत नाही. धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल. तर एकूण तुम्ही बघाल कशा प्रकारच्या प्रतिक्रिया इंडस्ट्रीमधून झालं. आपण जसं बघितलं की निरंजनने सांगितलं की हाऊसिंग सेक्टर कुठे डिसअपॉइंट करणार आहे, पण बाकीच्या सोशल सेक्टरमध्ये नक्की सरकारनं काहीतरी मुभा सामान्य जनतेला दिलेली आहे. वळत पुन्हा स्टुडिओकडे. धन्यवाद शिशिर. मला असं वाटतं हिरानंदानी साहेबांनी असं म्हटलं की त्यांचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राकडे जरा थोड्या अपेक्षा जास्त होत्या, थोडासा त्यांचा अपेक्षाभंग झालाय, पण एकंदर बजेटबद्दल मात्र ते समाधानी दिसतं. थँक्यू सर. पण नेमकं बजेट आहे काय आणि त्याचं स्वरूप नेमकं काय होतं याच्याबद्दल चर्चा करताना मला सुंदरराजन साहेबांना असा प्रश्न विचारावा वाटतो की जेव्हा फायनान्शियल सेक्टर या एकंदर बजेटकडे कुठल्या दृष्टीने पाहत आहे आणि त्याचे शेअर बाजार ही एक अगदी एक छोटीशी कसोटी असते, पण तिथे कशा प्रकारचे पडसाद आता आपल्याला अपेक्षित आहेत? योगेश, फायनान्शियल सेक्टरसाठी या बजेटमध्ये अतिशय महत्त्वाचे मुद्दे फायनान्स मिनिस्टरने मांडलेले आहे. एक त्यांनी सांगितलं की आपलं जो शेअर बाजार आहे हे अतिशय उत्तम दर्जाचं असून आपलं बॉन्ड बाजार अजूनही तेवढं दर्जाचं नसल्यामुळे आपण त्यासाठी प्रयत्न करू, त्यासाठी योग्य तसं तरतुदी आणू असं केलेलं आहे. त्यानंतर मूलभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर फंडिंगसाठी जे बॉन्ड्स म्हणजे सर्वसाधारण जनतेने त्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. सरकारकडनं प्रत्येक वेळेला भांडवलाची अपेक्षा करणं शक्य होत नाही, त्यांच्याकडनं फंडिंग होत नाही, म्हणून त्यांनी टॅक्स फ्री करमुक्त बॉन्ड्स रेल्वेज असो किंवा इतर पोर्ट्स असतील त्यांच्यासाठी एक अतिशय तरतूद छान केलेले आहेत. आणखीन एक महत्त्वाचं फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. पोस्ट ऑफिसर्सच्या ठिकठिकाणी प्रेझेन्स आहे. जवळजवळ 1.5 लाख पोस्ट ऑफिसर्सच्या संख्या आहे. त्या ठिकाणी छोटे मोठे व्यवहार म्हणजे अगदी बँकिंग असं नाही, पण छोटा मोठा व्यवहार होऊ शकतो हेही त्यांनी त्याच्यामध्ये घोषणा केली. याचं सुद्धा फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये प्रचंड मोठा असा असर म्हणजे परिणाम होऊ शकतो. आणि त्याचबरोबर आणखीन वेगवेगळे मुद्दे आहेत. कॅशलेस सबसिडी करणे म्हणजे असं इतकं फायनान्शियल सेक्टरसाठी फार महत्त्वाचं या बजेटमध्ये तरतूद आहे. याची एक तरतूद मला असं जाणवते की परदेशातले जे फंड आहेत त्याचे मॅनेजर जर भारतात बसले तर त्यांना मिळणारे फायदे मिळणार नाहीत असं काहीतरी अर्थमंत्री म्हणाल्यासारखं वाटलं. तसं जर झालं ते FIIची ऑपरेशन जी आहेत किंवा परदेशातल्या फंडाची ऑपरेशन ती त्याच्यावर काय परिणाम होईल का याचा विचार करावा लागेल. मला वाटतं FIIची जी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येत होते म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आणि डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ते दोन्ही एकत्र करून कॉम्पोजिट कॅप त्याच्यावर घालवण्याचाही निर्णय जाहीर केलेला आहे अर्थमंत्र्यांनी. त्यामुळे त्याचा एक मोठा परिणाम आपल्याकडे जर होणार असेल तर ती फॉरेन इन्व्हेस्टमेंट वाढू शकेल. म्हणजे मगाशी जो मुद्दा निघाला होता की प्रत्यक्ष कर प्रणालीतून येणारा जर उत्पन्न कमी होणार असेल आणि बाकीच उत्पन्नाचा ओघ जर आपला अनेक सोशल सेक्टर्स किंवा सामाजिक क्षेत्राकडे वळणार असेल तर त्यासाठी लागणार जे उत्पन्न जे आहे निधी आहे तो आणायचा कुठून. तर माझ्या मते कदाचित परकीय गुंतवणुकीवरचा हा जो भर आहे तोही एक महत्त्वाचं कारण त्यासाठी असू शकेल. वित्तीय शिस्तीचा एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण फायनान्शियल इन्क्लुजनची गोष्ट करत असतो आपण, त्याच्यामध्ये जनधन योजनेची गोष्ट जेव्हा करत असतो, मुळातच वित्तीय शिस्त नसेल तर कितीही योजना आणल्या आणि कितीही प्रकारच्या घोषणा केल्या तरी जी एक तूट आपल्याला एक कमी करायची आहे ती साध्य होईलच असं खात्री कोणालाच देता येणार नाही. या सरकारचं मात्र एक धोरण असं दिसतं की कदाचित त्यांना खरोखरच एक वित्तीय शिस्त लावायची आहे. अर्थतज्ञ आणि अर्थशास्त्राच्या प्राध्यापक म्हणून वर्षा आपण काय सांगाल? दोन प्रकारची तूट ही खरं तर एखाद्या अर्थव्यवस्थेला आवश्यक असते. एक म्हणजे ज्याला आपण करंट अकाउंट डेफिसिट म्हणतो जी व्यापाराशी निगडीत असते आणि दुसरी म्हणजे वित्तीय तूट. आणि वित्तीय तुटीवर जे काम करावं लागतं ती कमी करण्यासाठी किंवा त्यात शिस्त आणण्यासाठी हे डोमेस्टिकली म्हणजे अंतर्गत व्यवस्थेत शक्य असतं. आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात जी व्यापारातली तूट असते ती आंतरराष्ट्रीय घटकांवरही अवलंबून असते आणि म्हणून वित्तीय तूट आणि वित्तीय शिस्तीला हे अधिक महत्त्व दिलं जातं किंवा त्याविषयी अधिक चर्चा केली जाते. आत्ताच्या संदर्भात भारतीय अर्थव्यवस्थेच्या बोलायचं झालं तर एकूणच 2-3 गोष्टींचा विचार करावा लागेल की बराच काळ अधिक असलेला चलनवाढीचा म्हणजे भाववाढीचा दर, त्यानंतर आत्ता त्यामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये जाणवलेली घसरण किंवा झालेली घसरण. दुसरी गोष्ट म्हणजे भारताची जी परकीय क्षेत्रामधले जे व्यापार आहे त्या व्यापाराचा विचार करता व्यापार क्षेत्रातली असलेली तूट
ही जवळपास GDPच्या म्हणजे ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाच्या 1% काही काळ अधिक होती आणि आता ती आपण बऱ्यापैकी नियंत्रणात आणलेली आहे आणि त्याला कारणीभूत पुन्हा भारताचं वाढलेलं निर्यात किंवा अशा पद्धतीची कोणची कारणं नव्हती तर त्यासाठी जे जबाबदार ठरलेला घटक होता ती म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली घट होती. तेव्हा त्या बाजूने झालेले बदल आणि दुसरी अत्यंत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे विविध प्रकारच्या जाणीव जागृतीमुळे गेल्या काही वर्षामध्ये वाढलेला टॅक्स कंप्लायन्स ह्या सगळ्या घटकांचा विचार करता वित्तीय शिस्त आणणं आणि वित्तीय तूट आटोक्यात आणणं याचे दोन मार्ग आपल्याकडे एक होते. ते म्हणजे उत्पन्न किंवा रेव्हेन्यू वाढवणं आणि दुसरं म्हणजे जे खर्चामध्ये आहे म्हणजे एकूणच सार्वजनिक क्षेत्रातल्या खर्चामध्ये घट करणं किंवा कमी तो खर्च करणं. या सगळ्याचा विचार जर आपण केला तर या अर्थसंकल्पामध्ये पर्टिक्युलरली आपल्याला वित्तीय शिस्तीसाठी म्हणून वेगळ्या पद्धतीने काही प्रयत्न केले गेले आहेत असं मी म्हणणार नाही. म्हणजे एकच फक्त मांडू अशा अर्थाने मी शकेन की रेव्हेन्यू किंवा उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न हा अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून झालेला आहे पण खर्च करण्याचा कमी करण्याचा प्रयत्न हा काही मोठ्या प्रमाणावर केल्याचं दिसतंय असं आढळत नाही. किंबहुना जेवढ्या या आधीच्या सरकारांनी विविध प्रकारच्या सामाजिक सुरक्षा किंवा समाज कल्याण ज्या काही योजना आहेत त्या विविध योजनांच्या किंवा नावांच्या अंतर्गत जाहीर केल्या तितक्याच मोठ्या संख्येने या पद्धतीने या सरकारनेही नव्याने हा अर्थसंकल्प मांडताना या योजनांची त्यांनीही घोषणा केलेली दिसते. त्यामुळे खर्चावर नियंत्रण हा भाग आलेला दिसत नाही. मग त्यांच्या दृष्टीने आणखी एक गोष्ट आवश्यक कुठली असेल तर ज्याला आपण मॉनेटायझेशन ऑफ डेट म्हणतो की सरकारने किंवा सार्वजनिक क्षेत्रांनी घेतलेली कर्ज आणि विशेषतः रिझर्व्ह बँकेकडून घेतलं जाणारं कर्ज आणि बँकिंग क्षेत्राकडनं घेतलं जाणारं कर्ज हा कर्जाचा जर या कर्जाला जर आवर घातला तर ते शक्य होऊ शकेल. पण तसे निर्देश हे किंवा तशा पद्धतीचे दिशानिर्देश हे आपल्याला रिझर्व्ह बँकेच्या धोरणामुळे मौद्रिक धोरणाने आणि अर्थमंत्र्यांच्या भाषणातूनही दिसतात की त्यांनी SLR स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो कमी कशा पद्धतीने केला जावा अशाकडे एक निर्देश केलेला आहे हे जाणवतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तोट्यात चालणारे जे काही क्षेत्रांमधले सार्वजनिक उद्योग आहेत त्यांच्या डिसइन्व्हेस्टमेंटकडे त्यांच्या निर्गुंतवणुकीकडेही त्यांनी आपलं लक्ष दिलेलं दिसतंय. त्यांनी या पद्धतीने आत्ताच्या अर्थसंकल्पीय भाषणात जरी ते उद्योग कोणते किंवा कोणत्या क्षेत्रातले राहतील यावर भर दिलेला नसला तरी ती एक दिशा त्यांनी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे खर्चाला आवर आणि म्हणून वित्तीय शिस्त साधणं हे काही या अर्थसंकल्पाने साधलेलं मात्र दिसत नाही. बरोबर. स्वतः केंद्रीय अर्थमंत्री त्यांच्या भाषणात मगाशी खूप चांगलं बोललेले की मला काय हवंय चेंज, ग्रोथ, जॉब्स आणि दरिद्री नारायण असा चक्क त्यांनी शब्द वापरला. तर ह्या चौघांचा विचार मी ह्या बजेटमध्ये जास्तीत जास्त केलाय असं ते स्वतः बोलले. तर खरोखरच तसा झालाय असं आपल्याला वाटतं का पागे सर? या बजेटचं एक वैशिष्ट्य पाहाल ना आपण विकास कशाला म्हणतो तर सरकारचे सर्व स्तरातील लोकांचे उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न याला आपण विकास म्हणतो. की सरकार सतत प्रत्येक थराच्या माणसाचा विचार करते आणि त्याचं उत्पन्न कसं वाढेल त्याला रिलीफ कसे मिळेल याचा विचार करते. इथे एक वैशिष्ट्यपूर्ण अर्थसंकल्प दिला गेला आहे ज्याच्यामध्ये जे लोक स्वतःचं उत्पन्न वाढवू शकणार नाहीत त्यांना पेन्शन, त्यांना हेल्थ असे सगळे सपोर्ट दिलेत. पण ज्या तरुण लोकांना उत्पन्न वाढवण्याची शक्यता आहे त्यांना आवश्यक असलेलं शिक्षण आणि स्किल डेव्हलपमेंट या दोन्हीची व्यवस्था केली आहे. हा एक योग्य मार्ग वाटतो. आजपर्यंत कुठच्याही अर्थसंकल्पामध्ये अशी प्रोव्हिजन आली नव्हती. हे एक विशेष वैशिष्ट्य आहे या अर्थसंकल्पाचं की ज्यामुळे विकास होण्याकडे एक दिशा तरी दाखवली गेली आहे. आता त्याची अंमलबजावणी कशी होते हा पाहण्याचा प्रश्न आहे. बरोबर. डी सुंदरराजन, मला तुम्हाला एक पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटतो की निर्गुंतवणुकीचं जे धोरण आहे त्याला एक पहिली चालना भाजपचे याआधीचे जे मंत्री होते यशवंत सिन्हा त्यांनी सुरुवात केली होती आणि आता त्याचं एक पुढचं पाऊल यंदाच्या अर्थसंकल्पात आपल्याला दिसतंय. पण केवळ निर्गुंतवणूक करायची आणि जे नफ्यामध्ये चाललेले उद्योग आहेत त्याच्यातनं कुठेतरी एक निधी उभारायचा असं धोरण आपण कुठपर्यंत चालवणार? म्हणजे जे आपल्याला एक उत्पन्न जे वाढवायचं आहे ते उत्पन्न वाढवण्यासाठी अन्य काही महत्त्वाच्या गोष्टी करणार की नाही असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आपण काय सांगाल?
योगेश, निर्गुंतवणुकीच्या संदर्भात या सरकारने अतिशय स्पष्ट केलं आहे. कालच्या सर्वेक्षणामध्ये सुद्धा अगदी स्पष्टपणे म्हटलं आहे की जरी आम्ही एखादं टार्गेट ठेवलं यावर्षी 45,000 कोटी आपल्याला निर्गुंतवणुकीतून उत्पन्न मिळवायचं आहे, तरीसुद्धा शक्यतो तो मार्ग न अवलंबता बाकीच्या मार्गाने करण्याचा प्रयत्न राहील. शिस्तीचा जो विषय निघाला त्या ठिकाणी आपलं जो वित्तीय तूट आहे त्या संदर्भातलं शिस्त जर आपण बघितलं तर त्यांनी थोडंफार ते सैल करून 3% आपल्याला पुढील 3 वर्षात घाटायचं असं केलं आहे. त्याचं कारण असं आहे की विकासासाठी होणारा खर्च, कारण आजकाल काय करतो, शिस्तीच्या नावाखाली इतर खर्च होत राहतात पण विकास खर्चामध्ये मात्र आपण हे करत असतो. तर तसं न करता थोडंसं आपण हळूहळू काय होईना आपण त्या ठिकाणी पोहोचू असं पण त्यांनी प्रयत्न त्या ह्याच्यामध्ये म्हटलं आहे. निर्गुंतवणुकीच्या संदर्भात आज बोलताना तरी म्हणालं आहे की केवळ प्रॉफिट मेकिंग कंपन्या नसून लॉस मेकिंग कंपन्यांचे सुद्धा निर्गुंतवणुकीचा विचार करू. अर्थात कोण गुंतवणूक करेल हा मोठा प्रश्न आहेतच, पण तरी त्याच्यात उल्लेख केला. मला असं वाटतं की या बजेटमध्ये त्या निर्गुंतवणुकीवर फारसं काय त्यांनी भर दिलेलं नाही. करेक्ट. वर्षा, मला तुम्हाला एक प्रश्न या अनुषंगाने, जेव्हा आपण वित्तीय शिस्तीची जेव्हा आपण चर्चा करतोय, दुसऱ्या बाजूला जर का विकास करायचा असेल तर सरकारला खर्चही करावा लागेल, गुंतवणूक सुद्धा करावी लागेल. एका बाजूला गुंतवणूक वाढवायची, दुसऱ्या बाजूला वित्तीय शिस्त राखायची आणि फिस्कल डेफिसिट जे आहे ते सुद्धा नियंत्रणात ठेवायचं. ही जी तारेवरची कसरत करावी लागणार आहे वित्तमंत्र्यांना, ती नेमकी ती कशी करतील? जगभरातलंच म्हणजे अर्थशास्त्र आपल्याला असं सांगतं की ज्यावेळी तुमची अर्थव्यवस्था मंदीत असते त्यावेळी सार्वजनिक क्षेत्राने म्हणजे सरकारने खर्च करायचा असतो, तेव्हा तिथे वित्तीय शिस्तीचं नाव काढायचं नसतं. आणि ज्यावेळी अर्थव्यवस्था ही तेजीत असते त्यावेळेला त्या अर्थव्यवस्थेच्या म्हणजे अतिरिक्त खर्चाच्या नाड्या आवळायच्या असतात. आता हे जर लॉजिक आपण वापरलं तर भारतात दुर्दैवाने याच्या कायमच आपण उलट पद्धतीने वागत आलेलो आहोत. या अर्थसंकल्पाचा जर विचार करायचा झाला तर वित्तीय शिस्त हे या अर्थसंकल्पाची म्हणजे ही अर्थव्यवस्थेची आता जरी भारताच्या गरज असली तरी ते या अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट दिसून येत नाही. या अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट दिसतंय ते विकासाला चालना, आणि जी सगळ्यात मोठी गरज आहे आता भारताची. आणि त्यामुळे आपल्या असं लक्षात येईल की वित्तीय शिस्तीवर या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भर देण्यात आलेला नाही. आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये मांडलेले आहेत त्यातून मूळ उद्देश हा मूलभूत सुविधांचा विकास, मानवी संसाधनांचा, मानवी संपत्तीचा विकास, त्यातून अर्थव्यवस्थेच्या विकासाला, उत्पादनाला, मग तो उद्योग क्षेत्रातलं उत्पादन असो किंवा शेतीतलं उत्पादन असो, विकासाला चालना देणं. आणि मग या विकासाच्या प्रक्रियेमध्ये जे शासकीय सहभाग लागेल, जो सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग लागेल, त्यामार्फत होणारा खर्च हा या संपूर्ण अर्थसंकल्पाचा एक आराखडा आहे असं म्हटलं तरी चालेल. वित्तीय शिस्त हा कदाचित थोडासा मागे टाकलेला, या अर्थसंकल्पाने मागे टाकलेला मुद्दा वाटतो. आणि म्हणून कदाचित 5 वर्षाच्या पुढचा जर आपण विकासाचा आराखडा बघितला तर त्या विकासाच्या आराखड्यामध्ये मगाशी सुंदरराजन सर म्हणाले तसं की 3 वर्षात आम्ही ही वित्तीय तूट 3% आणू, ती याच वर्षी किंवा पुढच्याच आर्थिक वर्षामध्ये ती आणू असं नाही. कारण आत्ता जी इमिजिएटली तातडीची गरज भारताला जर कुठली असेल तर ती विकास दराला चालना देण्याची आहे. आणि वित्तीय शिस्त हे कदाचित त्यामुळे दुसरा पर्याय किंवा त्याला प्राधान्यक्रम जर पाहिला तर दुसरा म्हणून देता येऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही मला जर असं विचारत असलात तर आत्ता कशाला प्राधान्य दिलंय अर्थमंत्र्यांनी, तर त्यांनी तो विकासाला प्राधान्य दिलेलं आहे. आणि त्यामुळे कदाचित या अर्थसंकल्पापुरती मी म्हणेन वित्तीय शिस्त ही उधळली गेली आहे असं मी म्हणणार नाही, पण थोडीशी मागे पडली आहे असं मानायला हरकत नाही. या वित्तीय शिस्तीवर मी एक थोडं सांगू इच्छितो. आपल्या बजेटमध्ये जी वित्तीय तूट येते आपल्याला ती आपण भरून कशी काढतो, तर आपण जागतिक बाजारपेठेमधून किंवा जागतिक बँकेकडून कर्ज काढतो. 3-1 वर्षापूर्वी आता हळूहळू जागतिक बँकेने अशी पद्धत आणण्यास सुरुवात केली आहे की आपली आत्ताची जी हिशेबाची पद्धती आहे ती कॅश बेस सिस्टीम आहे. त्यामुळे बजेट जे आहे ते कॅश बेस सिस्टमवर बनवलं जातं. परंतु 1 एप्रिल 2016 पासून आपल्याला जर परदेशातून कर्ज घ्यायची असतील तर आपल्याला ही एक आंतरराष्ट्रीय IPSAS म्हणतात त्याला, म्हणजे इंटरनॅशनल पब्लिक अकाउंटिंग स्टँडर्ड्स, म्हणजे आपले हिशेब एका विशिष्ट पद्धतीने ठेवावे लागतील, तसे सादर करावे लागतील. तसं केलं तरच आपल्याला पुढे कर्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वित्तीय शिस्तीच्या बाबतीत देशाच्या बरोबर जगातले इतर देशही प्रयत्न करत आहेत की सगळ्यांचे हिशेब सारखे दिसावे
ते कम्पॅरेबल व्हावे या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. पण आज त्यांनी जरी अनाऊन्स केलं नसलं तरी 1-2 वर्षामध्ये ही गोष्ट जाहीर करण्याची शक्यता आहे. आणि आपला 14वा वित्त आयोग जो आहे ज्याचं 2-3 दिवसापूर्वीच अहवाल सादर झाला, त्यामध्ये त्यांनी आपली जो FRBM ऍक्ट होता, म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी, वित्तीय जबाबदारी पाळण्याच्या संदर्भातला जो कायदा होता, तो बाजूला टाकून आता एक डेट सीलिंग ऍक्ट आणावा. म्हणजे आपण किती परकीय कर्ज घ्यावं किंवा देशांतर्गत कर्जही किती उभारावं याच्यावरही एक सीलिंग किंवा मर्यादा आणण्याच्या पद्धतीने काम करण्याची सूचना केलेली आहे, की ज्या योगे फक्त कर्ज घेत राहणं ही सुद्धा एक सवय, विशेषतः देशांतर्गत कर्ज घेण्याची जी सवय भारतीय सार्वजनिक क्षेत्राला पडलेली होती, ती कुठेतरी एक आटोक्यात आणता येईल त्या दृष्टीने प्रयत्न माझ्या मते पुढच्या कालावधीमध्ये केले जातील, पण जे या अर्थसंकल्पात दिसून आलेलं नाहीये. अर्थसंकल्पातल्या ज्या महत्त्वाच्या ठळक तरतुदी होत्या त्या नेमका काय होता हे पाहूया आता संक्षेपाने. येत्या आर्थिक वर्षात देशाचा विकास दर 8 ते 8.5% राहील आणि त्यानंतरच्या वर्षात 2 आकडी विकास दर गाठण्याचा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी 2015-16 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर करताना व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा हा पहिलाच संपूर्ण अर्थसंकल्प आहे. जागतिक आर्थिक परिस्थितीच्या आघाडीवर फारसं आशादायी चित्र नसलं तरीही भारतात मात्र त्याची फारशी झळ बसलेली नाही. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रालोआ सरकारनं अनेक पावलं उचलल्याचं जेटली यांनी सांगितलं. मात्र त्याच वेळेला बाग में फूल खिलना चाहते हैं लेकिन बाग में अब तक काटे कई पुराने हैं अशी शेरोशायरी करत आधीच्या सरकारकडे बोट दाखवलं. आपल्या सरकारच्या कार्यकाळात चलनवाढीचा दर आटोक्यात आला असून रुपया मजबूत झाला आहे. चालू खात्यातली तूट घटली आहे. परकीय गंगाजळीत वाढ झाली आहे आणि वेगानं विकसित पावणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे असं जेटली यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 4.1% पर्यंत राखण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यानंतरच्या वर्षात ही तूट 3.9% तर 2017-18 पर्यंत वित्तीय तूट 3% पर्यंत राखण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. काळा पैसा रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून काळा पैसा भारतात आणण्यासाठी स्विस सरकारशी चर्चा केल्याचं जेटली म्हणाले. काळा पैसा लपवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 300% दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. काळा पैसा रोखण्यासाठी रोख व्यवहारावर आळा घालून रुपे कार्ड, डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यवहाराला प्रोत्साहन देणार तसंच परदेशी गुंतवणुकीच्या प्रक्रिया सुलभ करणार असल्याचं जेटली यांनी सांगितलं. जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर 1 एप्रिल 2016 पासून लागू होणार आहे. वित्तीय धोरण समिती स्थापन करण्यासाठी रिझर्व्ह बँक कायद्यात यावर्षी सुधारणा करण्यात येईल असं जेटली म्हणाले. सर्व नागरिकांसाठी विशेषतः गरिबांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील असल्याचं जेटली म्हणाले. कोळसा उत्पादन करणाऱ्या राज्यांना पारदर्शी लिलाव प्रक्रियेमुळे अनेक लाख कोटी रुपये रॉयल्टी पोटी मिळणार असल्याचं सांगून प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान क्षेत्रात आपल्या सरकारनं लक्षणीय कामगिरी केल्याचं त्यांनी नमूद केलं. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 6 कोटी स्वच्छतागृह बांधण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरू असून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दरात वाढ होण्यामागे राज्यांची भूमिकाही महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. 2022 साली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणार असून 2022 पर्यंत 2 कोटी घरांची गरज असल्याचं जेटली म्हणाले. मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादन आणि निर्यात वाढवणार असून भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 5 किलोमीटरच्या आत माध्यमिक शाळा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कृषी योजना वाढवणं, गुंतवणूक वाढवणं, उत्पादन वाढवणं, आर्थिक शिस्त आणणं आणि वित्तीय तूट कमी करणं ही सरकारसमोर 5 आव्हानं असल्याचं सांगून येत्या 3 वर्षात वित्तीय तूट 3% पर्यंत खाली आणण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनुदानाला कात्री लावणार नाही, मात्र अनुदान गळती कमी करण्यावर त्यांनी भर दिला. लाभार्थ्यांपर्यंत थेट अनुदान पोहोचवण्यावर भर देणार असल्याचं जेटली यांनी सांगितलं. शेतकऱ्यांसाठी 8.5 कोटींचं कर्ज देणार असल्याचं सुतोवाच त्यांनी केलं. दीर्घावधी ग्रामीण कर्ज कोष निर्माण करणार असल्याचं जेटली म्हणाले.
लघु आणि पिछाडीवर असलेल्या उद्योगांना मदत करण्यासाठी मुद्रा बँक सुरू करणार असून त्यासाठी 20,000 कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा विस्तार करणार तसंच अटल पेन्शन योजना सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. अटल नवोन्मेष मिशन स्थापनेचा प्रस्ताव असून त्यासाठी 150 कोटींची प्रारंभिक तरतूद आहे. संरचनात्मक क्षेत्रांमध्ये सार्वजनिक गुंतवणूक वाढवण्याची गरज व्यक्त करून त्यासाठी राष्ट्रीय गुंतवणूक आणि संरचना निधी स्थापित करण्याचा प्रस्ताव आहे. रेल्वे, रस्ते आणि सिंचन तसंच पायाभूत सुविधांसाठी सार्वजनिक खासगी भागीदारीची गरज त्यांनी व्यक्त केली. अल्पसंख्याक युवकांसाठी नई मंजिल ही योजना सुरू करणार असून अल्पसंख्याक कार्य मंत्रालयासाठी 3,738 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली. 5 नव्या अल्ट्रा मेगा विद्युत योजना सुरू करण्याचा प्रस्ताव असून 4,000 मेगावॅट क्षमतेची प्रत्येक योजना असेल. 2022 पर्यंत 1.75 लाख मेगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. मनरेगासाठी 5,000 कोटींची तरतूद वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. खासगी क्षेत्रातल्या बंदरांना प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून 14 मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये दावा न करण्यात आलेले 9,000 कोटी रुपये उपयोगात आणून ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याण निधी स्थापन करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. महिला सुरक्षेसाठी 1,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त निर्भया फंड देणार आहेत. व्हिसा ऑन अरायव्हल अंतर्गत 150 देशांचा समावेश करणार, विदेशी गुंतवणुकीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उपाययोजना करणार तसंच सट्टेबाजी रोखण्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी वायदा बाजार आयोग सेबीमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव आहे. सुवर्ण मुद्रीकरण योजनेचा प्रस्ताव असून भारतीय सुवर्ण शिक्का असलेली नाणी तयार करण्याचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्रात औषध निर्माण संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली आहे. प्रत्येक राज्यात कौशल्य विकास संस्थाही निर्माण करण्यात येणार आहेत. घारापुरी लेणी तसंच हम्पी यांसारख्या जागतिक वारसा स्थळांमधल्या सुविधा वाढवून त्यांचा विकास करणार आहे. जम्मू काश्मीर, पंजाब, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश आणि आसाममध्ये एम्स स्थापन करणार तर बिहारमध्ये एम्स सारखी संस्था स्थापन करणार आहे. जम्मू आणि आंध्र प्रदेशात IIM तर कर्नाटकमध्ये IIT स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. आपल्या चर्चेमध्ये आता सहभागी झालेले आहेत क्रेडाईचे अध्यक्ष आणि बांधकाम व्यावसायिक ललित कुमार जैन. नमस्कार जैन साहेब, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. आपण बांधकाम व्यावसायिक आहात आणि 100 स्मार्ट सिटीज उभारायचा एक प्रकल्प, ही योजना या अर्थसंकल्पात मांडलेली आहे. तर त्या दृष्टीने बांधकाम क्षेत्राला ते किती चांगलं आहे असं वाटतं आपल्याला? मला जर ठळकपणे सांगायचं असेल तर मी 3 गोष्टी सांगू शकेन. एक, गडकरींची व्यंकय्या नायडूवर मात, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स फ्री बॉन्ड आले पण हाऊसिंग 2 कोटी घरं देणार वगैरे वगैरे घोषणा झाल्या पण त्यासाठी काही आलेलं नाही. आणि दुसरं, टॅक्समन जे ब्युरोक्रेसी आहे त्यांनी, जे मी आता बरंच संवाद साधत असतो, तर टॅक्समन हे कधीच वाकत नाही आणि त्यांना वाकवणारा नेता आत्ता तरी गेल्या 2 टर्ममध्ये मी पाहिलं तो अस्तित्वात नाही. कारण आम्ही 98ला जेठमलानींचा काळ पाहिला तेव्हा त्यांनी खंबीरपणे फायनान्स मिनिस्ट्रीला आणि त्या टॅक्सवाल्या अधिकाऱ्यांना बरोबर म्हणजे त्यांच्या भूमिका ॲक्सेप्ट करायला लावली होती आणि आज ती दिसत नाही. खरं तर हाऊसिंग सेक्टरसाठी काहीच नाही, उलट मला थोडंसं ते निगेटिव्ह वाटतं. रीट हे एक विषय व्यवस्थित हाताळला गेला आहे, परंतु त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो खूप छोट्या क्षेत्रावर आहे, कमर्शियल प्रिमायसेसवर आहे. 2 कोटी घरं कशी तयार होतील? कारण आता लेटेस्ट जो सर्वे आहे तो 2022 पर्यंत 2.5 कोटी घरांचा तुटवडा येणार आहे. आणि त्याकरता लागणारी पॉलिसी मेकिंग आणि त्याकरता लागणारे पैसे हे कसे जनरेट होतील ह्यावर भाष्य नाही आहे. आम्हाला यावर्षी खूप जास्त अपेक्षा होत्या, कारण ऑलरेडी हाऊसिंग सेक्टर हा अत्यंत स्ट्रगलिंग फेजमध्ये आहे. पैसे नाही आहेत, होम लोनचे 10% वर दर असल्यामुळे घरं विकली जात नाही आहे आणि लोकांना घरं घ्यावीशी वाटतात पण घेतली जात नाही आहेत.
आणि त्याकरता काहीही म्हणजे काहीही आलेलं नाही. दुसरं, इकॉनॉमीला जे फर्स्ट किक स्टार्ट बसते, जे किक असते ती हाऊसिंगमुळे असते. ग्लोबली हाऊसिंग सेक्टरला फार महत्त्व दिलं जातं, पण ह्या बजेटमध्ये हाऊसिंग जणू काही इग्नोर केलं गेलेलं आहे. परवापर्यंत आम्ही म्हणत होतो की सिगरेट, अल्कोहोल आणि हाऊसिंग यांची समतुलना होते. आता हाऊसिंगचं महत्त्व कळतंय, पण ते खरंच वळतंय का हे मला कळत नाही आहे. आणि यावेळची निराशा म्हणजे खूप जास्त आहे. मागच्या वर्षी आम्ही ते सहन केली, यावेळेस मला वाटतंय की आम्हाला भ्रमनिराश होऊन आता बिझनेस कुठे जाईल अशी चिंता व्हायला लागली. सुंदरराजन साहेब, पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारायचा वाटतो की गृह क्षेत्र असेल किंवा ऑटो क्षेत्र असेल, वाहनांची सुद्धा मागणीमध्ये एक थोडीशी मंदीची लाट आपल्याला दिसते. त्याच्यासाठी काही नाही की काय असा एक सूर उद्योग क्षेत्राकडून व्यक्त होतोय, तो कितपत खरा आहे? आता ग्रहांच्या संदर्भात ह्यांच्या एवढं मला विस्तारपणे बोलता येणार नाही, परंतु मागच्या बजेटमध्ये त्यांनी जो टॅक्स बेनिफिट आहे गृह कर्जावर ते वाढवलेलं होतं. दुसरा म्हणजे हळूहळू व्याज दर कमी होण्याची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे, कारण महागाई दर कमी झालेला आहे. व्याज दर कमी झाल्यावर ऑटोमॅटिकली जे डिमांड हाऊसिंग सेक्टरला आहे ते वाढेल अशी अपेक्षा आहे. बजेटमध्ये स्पेशल काही तरतूद आहे का हाऊसिंग सेक्टरसाठी तर नाही. ऑटो सेक्टरच्या संदर्भात बोलायचं झालं तर उलटं आता इनडायरेक्ट टॅक्सेस, सर्व्हिस टॅक्स तिथे डायरेक्ट लागू होत नाही, परंतु अप्रत्यक्ष करावर थोडंसं भर असल्यामुळे आत्ताच ऑलरेडी डिमांड तसं कमीच आहे, तर विशेष काय त्या ठिकाणी प्रोत्साहन असं नाहीच आहे. त्यामुळे या गृह किंवा ऑटो सेक्टरसाठी या बजेट फारसं काही अनुकूल नाही. बरोबर आहे. जैन साहेब, तुम्ही मला सांगा, त्यांनी अजून पण अशा घोषणा केलेल्या होत्या की गरीब लोकांसाठी घरं किंवा रुरल ग्रामीण क्षेत्रासाठी घरं, तर त्या ज्या घोषणा होत्या त्याच्या दृष्टीने देखील या अर्थसंकल्पामध्ये काही आहे का? तेच मुद्दा असा आहे की 4 कोटी रुरल घरं आणि 2 कोटी अर्बन घरं त्यांना हवी आहेत, परंतु त्याकरता काय टप्पे, काय स्टेप्स त्यांनी घेतलेले ते काही आत्ता तरी दिसत नाही. एक वेगळी हाऊसिंग पॉलिसी येण्याची शक्यता आहे, परंतु जर टॅक्स कन्सेशन्स किंवा फायनान्स बजेटमध्ये ते समाविष्ट केलं नसेल त्या गोष्टी, तर परत वेगळ्या करता येतील का सप्लिमेंटल, हे इकॉनॉमिस्ट सांगतील. कारण अखेर व्याजदर कमी होणे, त्यासाठी आम्ही म्हटलं होतं की टॅक्स फ्री हाऊसिंग बॉन्ड 5% जर काढले तर 60% गृह कर्ज मिळू शकेल. तसंच हाऊसिंगमध्ये लिक्विडिटी येणं गरजेचं आहे आणि कॉस्ट ऑफ फंडिंग हे कमी होणं गरजेचं आहे. आज आमचं 16 ते 20% ही कॉस्ट आहे. तर घरांची निर्मिती होणार कशी? तर एक ईज ऑफ बिझनेससाठी त्यांनी म्हटलंय की अशी काही व्यवस्था कमिटी विचार करेल की जेणेकरून तुम्हाला परवानगी घ्यायला जावं लागणार नाही. आता हे हाऊसिंगसाठी करतील का, हा विषय आहे. मॅन्युफॅक्चरिंग, मेक इन इंडिया वाढवणार. जैन साहेब, पण मला असं वाटतं की आपण जेव्हा गृहनिर्माण उद्योगाची चर्चा करतोय, कॉस्ट ऑफ फंडिंगची जेव्हा आपण चर्चा करता, दुसऱ्या बाजूला जर आपला प्रॉफिट, जे आपल्या नफ्याचं जे गणित आहे, त्याचं सुद्धा कुठेतरी एक अंतर्मुख होऊन इंडस्ट्रीने विचार करायची गरज आहे. ज्या प्रकारे जमिनींचे आणि घरांचे दर गेल्या काही दशकांमध्ये, गेल्या 2-3 दशकात सतत चढे राहिले आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मंदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती जरी आली तरी मुंबईसारख्या महानगरांमध्ये घरांचे दर कमी झाले नाहीत. याला केवळ सरकार आणि सरकारची धोरणं जबाबदार आहेत की आपल्या उद्योग क्षेत्राने आता कुठेतरी अंतर्मुख होण्याची गरज आहे? याबद्दलही आपण सांगा. खूप उत्तम प्रश्न तुम्ही केलेला आहे. मला आपल्यासमोर एक विशेष बाब लक्षात आणावीशी वाटते. तुम्ही जर आता लिस्टेड कंपन्यांची बॅलन्स शीट स्टडी केली तर गेली 5 वर्ष प्रॉफिट कमी होऊन, म्हणजे जी एबिटा मार्जिन 45 होती आता ती 15वर आली आहे. नेट प्रॉफिट मार्जिन 5% ते -10% अशी वेरी झालेली आहे. गेल्या 3 वर्षात मुंबई कॉर्पोरेशनचं तुम्ही जर धरलं तर फक्त प्रीमियम आणि ते फंजिबल वगैरे प्रीमियम धरून आमची कॉस्ट 20% ऑफ सेल्स वाढलेली. कॉस्ट आमची दरवर्षी ॲव्हरेज 20%नी वाढलेली आहे. गेल्या 3 वर्षात 60% कॉस्ट ही आमची वाढलेली आहे. तेव्हा आमचे सेल प्राइजेस हे थोडेफार वर गेले असतील, पण कॉस्ट मल्टिप्लायर इफेक्ट आहे. तेव्हा तुम्ही जरूर रिअल एस्टेटच्या बॅलन्स शीट्स आता स्टडी करावे आणि त्यातनं तुम्हाला कळेल की हाऊसिंग
ऑलरेडी इंडस्ट्री ब्लीडिंग आहे, तेव्हा दर वाढवूनही जर नुकसान होत असेल तर कोण जबाबदार ह्याचा विचार निश्चित करायची गरज आहे. पण म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की या अर्थसंकल्पामध्ये गृहनिर्माण क्षेत्राला काहीच मिळालेलं नाही, तुम्हाला पूर्ण निराशा आहे? पूर्ण निराशा आहे. मी जसं सांगितलं की रीट पण सर्व्हिस टॅक्स वाढल्यामुळे घरांची किंमत वाढणार आहे, कारण सर्व्हिस टॅक्स हा मोठा एलिमेंट आहे कन्स्ट्रक्शनमध्ये, तेव्हा घरांची किंमत वाढेल. दुसरं, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कामं वाढली आणि जर सिमेंटचं आज जे कार्टल जसं आहे तसं राहिलं, कारण 350 रुपये आत्ता सिमेंटचे दर आहे, कन्झम्पशन कमी झालेलं आहे, प्रोडक्शन कॉस्ट कमी झालेली आहे, पण सिमेंटची दर वाढलेली आहे, स्टील डिझेल कमी झालेलं आहे, सगळे इनपुट कॉस्ट कमी झाले, पण स्टीलची किंमत कमी होत नाही आहे. ह्या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर येता काळ फारच अवघड दिसतोय. एक महत्त्वाचा विषय जे मी मांडू इच्छितो की SEZ हा विषय फार महत्त्वाचा होता मेक इन इंडियाला, कारण डेव्हलपर हा SEZ इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतो. SEZ साठी सुद्धा यावेळेस काही नाही आहे. तेव्हा खरंच मेक इन इंडिया, खरंच हाऊसिंग फॉर ऑल बाय 2022 ह्या फक्त घोषणाच राहतील किंवा काय, असं मला वाटतं. आता आपण थोडं गृहनिर्माण क्षेत्राकडून जरा वेगळ्या क्षेत्राकडे जाऊया. सुंदरराजन सर, सोनं हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो आणि त्यात आता अर्थमंत्री असं बोलले की 3 स्टेप्स त्यांनी उचलले आहेत. एक म्हणजे गोल्ड कॉइन्स, दुसरं म्हणजे गोल्ड बॉन्ड आणि तिसरं म्हणजे गोल्ड स्कीम. तर त्यांनी काही फायदा होणार आहे असं वाटतं का आपल्याला? आता या ठिकाणी थोडंसं मी सविस्तर उत्तर देऊ इच्छितो. आपलं अर्थमंत्र्यांना जर का आपण एक वैमानिक म्हटलं, आपलं विकासाचं वैमानिक असं आपण म्हटलं, तर सुदैवाने आणि नशीब तर लागतंच प्रत्येक ठिकाणी की आपलं फायनान्स मिनिस्टरना एक टेल विंड मिळालेले आहे की आंतरराष्ट्रीय बाजारभाव कच्च्या तेलाचा असो का सोन्याचा असो का इतर कमॉडिटीजचा असो कमी झाल्यामुळे प्रचंड फायद्यामध्ये ते राहिलेले आहेत आणि आपल्या देशासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि आपण चालू खात्यातलं तूटचा विचार केला तर त्या तुटीतलं सर्वात मोठा भाग आपण कच्च्या तेलाचं समजू शकतो, कारण आपल्याला गरजच आहे, त्याची आयात करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. पण सोन्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर आपलं देश हा सर्वात प्रचंड मोठ्या प्रमाणात सोना नुसतं घेऊन साठे करून ठेवतात आणि त्याचा खऱ्या अर्थाने कोणालाही फायदा होत नाही. ठेवणाराचं विकलं तर फायदा होईल, पण कोणी विकत नसतं, नुसतं घेऊन ठेवत असतात. त्याचं मॉनिटाईज करणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. या बजेटमध्ये त्यांनी त्यासाठी 3 वेगवेगळ्या प्रकारचं स्टेप्स उचललेलं आहे. मला असं वाटलं की थोडंसं इम्पोर्ट कर वगैरे कमी करतात की काय, तसं न करता की घरातलं सोनं बाजारात कसं येईल, त्या सोनं जो घरात ठेवतोय त्यालाही जरा बाजारात आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळेल, काहीतरी व्याज मिळेल, असंही त्यांनी केलं. सोनं तुम्हाला घ्यायचं तर नाणं विकत घ्या किंवा सोनं आमच्याकडे जमा करा, त्याच्या संदर्भात सर्टिफिकेट घ्या, त्यावर व्याजसुद्धा मिळवा. अशा प्रकारची जी योजना आहे अतिशय चांगलं आहे. विकासाला त्या ठिकाणी मदत होईल आणि लोकांना सोन्यामध्ये जे नुसतं घेऊन ठेवतात त्या प्रवृत्तीला कुठेतरी हे थांबेल असं मला वाटतं. वर्षा 20,000 टनापेक्षा जास्त सोन्याचे साठे आज भारतामध्ये आहेत, पण त्याचं योग्य प्रमाणात मॉनिटायझेशन आतापर्यंत झालं नव्हतं. त्याला एक चालना या बजेटमध्ये मिळते असं आपल्याला म्हणता येईल का? मोठ्या प्रमाणात ती चालना मिळेल. याचं कारण असं की सामान्य माणसाच्या दृष्टीने या गोल्डच्या स्वरूपात, सोन्याच्या स्वरूपात असलेली व्हॅल्यू किंवा मूल्य हे सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि त्या मूल्याला जी एक सुरक्षिततेची भावना चिकटून असते, त्यामुळे खरं तर भारतीय मनाला गोल्ड किंवा सोनं आवश्यक वाटतं. अशी जर सुरक्षा किंवा सुरक्षिततेची भावना देणारी ऑल्टरनेटिव्ह किंवा पर्यायी जर साधनं मिळणार असतील तर मग माझ्या मते आत्ता बदललेल्या आर्थिक वातावरणामध्ये अशा पद्धतीने गोल्ड किंवा सोनं प्रत्यक्ष सोडून इतर स्वरूपामधली गुंतवणूक जी आहे, जी सोन्याशी निगडीत असेल, ती वाढू शकेल. यातलं एक मगाशी उदाहरण दिलं आता बोलतानाच सुंदरराजन सरांनी, ते म्हणजे जी गोल्ड स्कीम आहे किंवा गोल्ड बॉन्ड्स जे आहेत की ज्याच्यावर उत्पन्न व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न तर मिळणार आहेच आणि त्यासाठी आवश्यक प्रत्येक वेळी गोल्ड किंवा सोनं विकत घ्यावं लागेलच असं नाही. त्यामुळे ही सुरक्षितता जर अशा पद्धतीच्या वित्तीय गुंतवणुकीतून मिळणार असेल, तितक्याच स्वरूपाची सुरक्षितता, आणि ती मार्केट बेस्ड नसेल किंवा जसा बाजार बदलतं तशी जर त्याचं मूल्य बदलणार नसेल, तर जे रिस्क अव्हर्ट किंवा जोखीम टाळणारे जे भारतीय गुंतवणूकदार आहेत
जो गट आहे त्यातला गुंतवणूकदारांमधला, तो कदाचित अशा पद्धतीने या गोल्ड बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करू शकेल एक, आणि त्यातून कदाचित मार्केटमध्ये अधिक तरलता किंवा लिक्विडिटी सुद्धा उपलब्ध होऊ शकेल, आणि तो कदाचित गुंतवणुकीसाठी एक मोठा म्हणजे मोठा निधी उपलब्ध होईल असं मानायला हरकत नाही. बरोबर. आपण चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. मात्र आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांच्याबरोबर IMCच्या माजी अध्यक्ष भावना दोशी त्याच्याबरोबर उपस्थित आहेत. त्यांचा विचार आता आपण ऐकूया. शिशिर, कशा प्रकारे आपण बघितलं एकूणच बजेट सध्या रिएक्शन आपल्याकडे येतात. सध्या आपल्या सोबत आहेत IMCच्या पास्ट प्रेसिडेंट भावना दोशी. त्यांच्याकडून जाणून घ्या कशा प्रकारचं बजेट ते सध्या बघत आहेत. मॅडम, ज्या प्रकारे एक आम जनतेला दिलासा देण्याचं काम सरकारनं केलेलं आहे आणि कुठे ना कुठे कॉर्पोरेट आणि जे मोठे कंपनीज इंडस्ट्रीज त्याला देखील चालना मिळेल, तर एकूण कशा प्रकारे बॅलन्स बजेट तुम्ही बघताय? देखिए, जब तक ये इंडस्ट्री का सवाल है, कॉरपोरेट्स जो इन्वेस्ट करते हैं, जो बिजनेस चलाते हैं, उनके लिए एक अच्छा बजट है, क्योंकि उनका आज कंप्लेन क्या थी? कंप्लेन ये थी उनकी कि हमें सर्टेनिटी नहीं है, स्टेबिलिटी नहीं है, हमें पता नहीं है कि टैक्स रेट आज इतना है, कल कितना रहेगा. सो व्हाट फाइनेंस मिनिस्टर ने कहा है कि ये हम टैक्स रेट को 25% करेंगे, तो टैक्स धीरे धीरे घटाएंगे. साथ में हमें एग्जम्पशन भी घटाने हैं, लेकिन वो हम इमीडिएटली ऐड नहीं करते हैं, हम उसको बाद में करेंगे और प्रोस्पेक्टिवली करेंगे. दूसरी एक बहुत बड़ी कंसर्न जो कॉर्पोरेट्स को थी, वो ये डायरेक्ट टैक्स कोड का क्या होगा, कि हम किस तरह से हमारा बिजनेस प्लान करें. तो उसमें भी उन्होंने कहा है कि हम ये डायरेक्ट टैक्स कोड नहीं ला रहे हैं, क्योंकि उसके प्रोविजंस अलग अलग हमने ले लिए हैं, तो उसकी कोई ज़रूरत नहीं है. जनरल एंटी अवॉइडेंस के लिए भी बहुत अनसर्टनिटी थी कि जो फॉरेन से इन्वेस्टर आता है वो ये सोच रहा था कि ये जनरल एंटी अवॉइडेंस की वजह से हमारी क्या टैक्स इम्प्लीकेशंस हो गए. जो आज देश में इन्वेस्ट कर रहा है उसको भी वही प्रॉब्लम था. तो उसके लिए भी उन्होंने कहा है कि ये हम 2 साल के लिए डिफ़र कर रहे हैं, हम उसके लिए उस पर सोच विचार करेंगे और जब हमें बराबर लगेगा तो उसके बाद में हम लाएंगे, उसके लिए डिस्कशन करेंगे. तो ये एक बहुत सर्टन सिचुएशन लाता है इंडस्ट्री के लिए. बाकी इंडस्ट्री के लिए थोड़े छोटे छोटे प्रोविजंस किए हैं. कहीं के भी जैसे आप एम्प्लॉय करते हो तो आपको डिडक्शन मिल रहा था, तो वो एम्प्लॉयमेंट 100 का था. अभी आज की टेक्नोलॉजी के ज़माने में 100 का नया एम्प्लॉयमेंट जनरेट करना जरा मुश्किल हो रहा था, तो अभी वो 50 पीपल कर दिया. जहाँ तक हम बात करें आम आदमी की, चलिए हम इंडस्ट्री के परस्पेक्टिव में बात करें तो इंडस्ट्री कहीं ना कहीं एक दिया है सरकार ने, कुछ लिया भी है, लेकिन आम आदमी की बात करें तो इंश्योरेंस सेक्टर से उन्होंने इंश्योरेंस दिया गया, साथ साथ पेंशन फंड से उनको पेंशन भी दिया गया है. हालांकि डायरेक्ट एग्जेम्पशन टैक्स में छूट नहीं दी गई है, तो इसको आप किस प्रकार से देखती है, किस प्रकार का फायदा आम आदमी को होगा इस पूरे प्रक्रिया से? हाँ, सिर्फ बेसिक एग्जाम्पशन नहीं दिया गया है, वो सही है. और गवर्नमेंट शायद ये मानती है कि इन्फ्लेशन इतना बढ़ेगा नहीं कि जिसकी वजह से बेसिक एग्जाम्पशन बढ़ाना चाहिए. लेकिन जो लोगों की ज़रूरियातें हैं, पर्टिकुलरली मेडिकल, जो स्पेशल इंसेंटिव्स दिए गए हैं मेडिकल के लिए, जो सीनियर सिटीजन्स अभी जैसे उन्होंने कहा कि 80 साल से ऊपर 1 करोड़ लोग हैं, तो उनके लिए जो मेडिकल की सुविधा चाहिए वो कर दी गई है. ताकि जो घर में रहता है उसको अपने पिताजी, अपने नाना जी, दादाजी जो भी है उसका करना है, तो उसके लिए खर्चा होता है, तो उसके लिए होगा. और जो सबसे बड़ी बात की गई है वो नेशनल पेंशन स्कीम की है कि आज जो सेल्फ एम्प्लॉयड लोग हैं, जो अपना खुद काम करते हैं, उनके लिए कोई पेंशन ही नहीं है. आप कंपनी में काम करते हो तो आपको रिटायरमेंट होने के बाद कुछ पेंशन मिलता है, गवर्नमेंट में काम करते हो तो मिलता है, लेकिन अगर आप अपना खुद का बिजनेस करते हो तो आपको कुछ नहीं मिलता है. तो ये नेशनल पेंशन स्कीम एक बहुत बड़ी सुविधा है कि आप जब कमाते हो तब इन्वेस्ट कर लो. और अभी जो नेशनल पेंशन स्कीम चलती है वो एक गवर्नमेंट उसको मैनेज नहीं करती, उसके लिए फंड मैनेजर्स है, असेट मैनेजर्स है, तो वो मैनेज करते हैं और आपको अच्छा सा रिटर्न भी मिलता है. कम से कम 8, 9, 10% जितना रिटर्न मिल जाता है, तो आपके पैसे उसमें इन्वेस्ट हो रहे हैं, तो उससे एक अच्छा होगा. पर बड़ा सवाल था कि आप महिला है, महिला की तरफ से देखा जाए तो भारत की सरकार जो है काफ़ी कुछ इनिशिएटिव ले रही है. हालांकि बजट जो है महिलाओं को देखते हुए किस प्रकार से बनाया गया है, किस प्रकार से देखती है आप इसको? एक्चुअली महिलाओं के लिए कुछ भी स्पेशल नहीं है, हालांकि थोड़ा कुछ हो सकता था. जैसे कि महिलाएं आज काफ़ी एंटरप्राइज में है, तो उसके लिए कुछ हो सकता था कि अगर महिलाएं कुछ, जैसे कि कैपिटल गेन्स टैक्स में एग्जम्पशन हो जाता कि आप अपने कुछ थोड़ा असेट्स वगैरह बेच के आप अपना बिजनेस शुरू कर रहे हैं, तो उसके लिए कुछ एग्जम्पशन हो जाता. या तो जो महिलाएं दूसरी महिलाओं को एम्प्लॉय करती है तो उसके लिए कुछ स्पेशल इन्सेंटिव होता, तो वुड हैव बीन नाइस, कि वो आज नहीं है. नक्कीच नक्कीच. ज्या प्रकारे आपण बघतोय की विविध क्षेत्रातल्या विविध मंडळाकडून वेगळं रिएक्शन येत आहेत, कशा प्रकारचा हा टॅक्स आहे, सरकारनं सोशल सेक्टरमध्ये नक्कीच खर्च केलेला आहे, त्याचप्रमाणे कुठे ना कुठे इंडस्ट्रीला चालना देण्यासाठी देखील काम केलेलं आहे आणि महिलांसंदर्भात कुठेतरी महिला डिसअपॉइंट असतीलही, पण नक्कीच त्या संदर्भातला विचार सरकार पुढे या काळात करेल. वळत पुन्हा स्टुडिओकडे.
आता पुन्हा आपल्या चर्चेकडे वळूया. आज आता आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत LIC न्युमेरा म्युच्युअल फंडचे CEO निलेश साठे सर. साठे सर, आपलं स्वागत. LIC म्हणजे इन्शुरन्स क्षेत्राच्या अपेक्षा कितपत पूर्ण झाल्यात असं वाटतं आपल्याला? इन्शुरन्स क्षेत्राच्या दृष्टीने या बजेटमध्ये खूपसं काही दिलं आहे असं मी म्हणणार नाही. हेल्थ इन्शुरन्स आणि नॉन लाईफ इन्शुरन्स म्हणजे ॲक्सिडेंटल कव्हर जे आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा नक्की आहेत, पण लाईफ इन्शुरन्सच्या संदर्भामध्ये सेक्शन 80C जी मर्यादा आहे किंवा त्याच्यामध्ये एक वेगळा कुठेतरी पोर्ट भाग असावा की जिथे इन्शुरन्समध्ये जर गुंतवली तर तेवढी ॲडिशनल एक्झम्पशनची लिमिट मिळेल, ह्या ज्या अपेक्षा होत्या त्या काही पूर्ण झालेल्या नाही आहेत. एकच त्याच्यामध्ये आहे की वरिष्ठ पेन्शन विमा योजना जी मागच्या वर्षी पंतप्रधानांनी जाहीर केली होती 15 ऑगस्टपासून जी कार्यरत होती त्याच्यावर सर्व्हिस टॅक्स लागत होता आणि त्या सर्व्हिस टॅक्सचं एक्झम्पशन मात्र यावेळेला त्यांनी दिलं आहे. अजून हे स्पष्ट झालं नाही की ज्यांनी वरिष्ठ पेन्शन विमा योजनेमध्ये आधीच पैसे गुंतवले आहेत आणि ज्यांना सर्व्हिस टॅक्स द्यावा लागला आहे त्यांना तो रिफंड मिळेल काय की ही प्रॉस्पेक्टिव्ह प्रोव्हिजन असेल याच्याबद्दल अजून क्लॅरिफिकेशन नाही आहे. पण ते चांगलं झालं कारण 9% व्याजाचा दर सरकारने जाहीर केला होता, पण सर्व्हिस टॅक्समुळे तो व्याजाचा दर खरं म्हणजे 9% कमी होत होता. त्यामुळे त्या दृष्टीने ही दुरुस्ती केली असं मी म्हणेन. पण त्याच्या व्यतिरिक्त मात्र या बजेटमध्ये विमा क्षेत्रासाठी विशेषतः आयुर्विमा क्षेत्रासाठी मात्र कुठलीही विशेष प्रावधान असे केलेले दिसत नाही. दीर्घकालीन मुदतीच्या म्हणजे त्याच्या इन्व्हेस्टमेंट व्हावी म्हणून काहीतरी टॅक्स रिलीफ वगैरे देतील असं वाटत होतं, तर तसं काही दिलं गेलंय का? नाही, तसं तेच मी म्हटलं की त्या बाबतीमध्ये कुठलीही सोय सवलत किंवा अशी एक अपेक्षा होती की सेव्हिंग्सचे दर हे कमी होत आहेत. इंडिव्हिज्युअल सेव्हिंग्स जे 33% होतं ते आता कमी होऊन 30% आलं आहे. तर असं वाटलं होतं की बचतीला चालना देण्यासाठी ATCची मर्यादा असो किंवा त्या दृष्टीने गुंतवणूक फायनान्शियल सेक्टरमध्ये फायनान्शियल ॲसेट्समध्ये येण्यासाठी काही प्रोत्साहन दिलं जाईल, ते मात्र कुठेही लाँग टर्मच्या दृष्टीने सुद्धा इथे दिसत नाही आहे. उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन नाही अशी भूमिका आता साठे साहेबांनी मांडली. सुंदरराजन साहेब, पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारावा असं वाटतो की सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून जर का आपण या अर्थसंकल्पाकडे पाहिलं तर मग अगदी BPL असेल किंवा वरिष्ठ पेन्शन विमा योजना असतील, अनेक योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत, त्याबद्दल आपण काय सांगाल? वरिष्ठ पेन्शन विमा योजना मागच्या अर्थसंकल्पामध्ये सादर केलेला होता, त्यांनी घोषित केलेला होता. त्यामधलं फक्त आता सर्व्हिस टॅक्स कमी करण्यात आलेला आहे. इतर आपण दुर्बळ गटाची गोष्ट केली तर त्या ठिकाणी अनेक म्हणजे आयुर्विमाची गोष्ट केली की सुरक्षा विमा योजना म्हणून एक प्रकारचं ॲक्सिडेंट इन्शुरन्स त्यांनी सुरू केलं आहे. महिन्याला म्हणजे वर्षाला फक्त 12 रुपये प्रीमियम भरायचं आहे. तर अतिशय छान आहे. तसंच डिफाईन्ड पेन्शन योजना, कारण आपण सगळ्यांचा हा मोठा प्रश्न असतो पेन्शनचं, त्या ठिकाणी सुद्धा स्वतः जो कॉन्ट्रीब्यूट करेल शिवाय सरकारकडनं 50% कॉन्ट्रीब्युशन मिळेल अशाही एक प्रकारचं दुर्बल घटकांसाठी म्हणून छान योजना त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. आणि तसंच विमा योजनामध्ये पण पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना याची सुद्धा घोषणा झालेला आहे. 2 लाखापर्यंत विमा फक्त वर्षाला 330 रुपये प्रीमियममध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विमा म्हणा, आयुर्विमा म्हणा किंवा हे जनधन योजनेमध्ये सहभागी असणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा काही आता अतिरिक्त लाभ मिळणार आहेत. बरोबर. वर्षा, आपण काय सांगाल? डिफरंटली एबल्ड पर्सन म्हणजे ज्यांना आपण अपंग व्यक्ती म्हणतो, त्या विविध प्रकारच्या अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींच्या उत्पन्नातनं 25,000ची थेट वजावट जी आहे ती या अर्थसंकल्पाने मंजूर केलेली आहे. किंवा पेन्शन फंडला तुमचं जे योगदान कॉन्ट्रीब्युशन असतं त्याची मर्यादा वाढवून 1 लाखावरनं 1.5 लाखावर केलेली आहे. किंवा नवीन पेन्शन स्कीममध्ये 50,000 जर कॉन्ट्रीब्युशन असेल तर ते 50,000पर्यंतचं कॉन्ट्रीब्युशनला सुद्धा योगदान म्हणजे ती जी गुंतवणूक केली जाईल त्याला सुद्धा वजावट जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या दृष्टीने हे जे छोटे छोटे उपाययोजना आहेत त्या महत्त्वाच्या ठरणार आहेत हे नक्की आहे. आपण कृषी क्षेत्राचा मला वाटतं अजिबातच विचार केला नाही सुंदरराजन सर. जवळजवळ 60% आपण असं म्हणतो की जनता आज कृषी क्षेत्रावर आजही आपल्या देशात अवलंबून आहे. तर कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून आपण या अर्थसंकल्पाकडे कसं पाहतो? प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी फारसं काही दिसत नाही, पण अप्रत्यक्षरित्या त्यांनी काही घोषणा केलेलं आहे. नाबार्डद्वारे जवळजवळ 25,000 कोटी रुपये रूरल इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड म्हणून एक त्याच्या घोषणा झाले. तसंच दीर्घकालीन फंड सुद्धा जवळजवळ 15,000 कोटीच्या या ठिकाणी तरतूद करण्यात आलेलं आहे.
आणि तसंच ते रिजनल रूरल बँक्सचं सुद्धा रिकॅपिटलायझेशन म्हणा, रिफायनान्स म्हणा, त्या ठिकाणी 45,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. ह्याचं अप्रत्यक्षरित्याने ज्या शेतकरी असतील त्यांना कर्ज मिळण्याच्या बाबतीत सोपं होऊ शकेल एवढंच आहे. प्रत्यक्षरित्या ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी विशेष काय या बजेटमध्ये दिसत नाही. केंद्रीय अर्थसंकल्प 2015-16चं विश्लेषण करणारा हा विशेष कार्यक्रमामध्ये आपण आता गेले जवळपास 1.5 तास चर्चा करत आहोत की या अर्थसंकल्पाचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावरती नेमका काय परिणाम होईल. सर्वसामान्य माणूस जेव्हा या अर्थसंकल्पाकडे पाहतो तेव्हा त्याच्या मनात सर्वप्रथम जे विचार येतात ते म्हणजे डायरेक्ट टॅक्स, प्रत्यक्ष करांबद्दलचे. पण प्रत्यक्ष करामध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात फारसे बदल सुचवलेले नाहीत, कारण एक प्रकारचं एक सातत्य असलं पाहिजे कर नियोजनामध्ये. याच दृष्टिकोनातून मला वाटतं अशी प्रोव्हिजन केली होती. नेमक्या कराविषयक तरतुदी आहेत काय पाहून घेऊया या एका छोट्याशा कॅप्सूलच्या माध्यमातून. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या कर प्रस्तावात मुख्य भर कर प्रणाली सुलभ करण्यावर आहे. देशातलं गुंतवणुकीसाठीचं पोषक वातावरण कायम ठेवण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये कॉर्पोरेट कर 30% 25% कमी केला जाणार आहे. यात अपेक्षित 5% घट पुढच्या 4 वर्षात टप्प्याटप्प्यानं केली जाणार आहे. उद्योग जगतामध्ये नाराजी असलेल्या गार या करविषयक कराराची अंमलबजावणी 2 वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. 2 वर्षात या करातील सर्व तरतुदींचा अभ्यास करून त्यानंतर आवश्यक असल्यास बदल करून गार कायदा लागू केला जाईल असं जेटली यांनी सांगितलं. पूर्वलक्षी प्रभावानं कर संकलन होणार नाही असंही जेटली यांनी स्पष्ट केलं. छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी 22 छोट्या उद्योगांवरचं सीमाशुल्क कमी करण्यात आलं आहे. उत्पन्नावरचा कराचा बोजा केवळ श्रीमंत व्यक्तींवर पडावा या उद्देशानं संपत्ती कर पूर्णपणे रद्द करून त्याऐवजी 1 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींवर 2% अधिभार लावला जाणार आहे. सर्वसामान्य करदात्यांचं लक्ष असलेल्या प्राप्तिकरात मात्र कुठलेही बदल करण्यात आले नाहीत. प्राप्तिकर पूर्वीप्रमाणेच भरावा लागणार आहे. मात्र सेवा कर 12.36% वरून 14% वाढला आहे. त्यामुळे अनेक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. 1 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या खरेदीसाठी पॅन कार्ड आवश्यक ठरणार आहे. आरोग्य विषयक विमा योजनांमधली कर सवलत 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. तसंच निवृत्ती वेतन निधी, सेवा करमुक्त आणि सुकन्या समृद्धी योजना कलम 80C अन्वये करमुक्त करण्यात आली आहे. योग शिक्षण देणाऱ्या संस्थांना धर्मादाय संस्थांच्या अखत्यारीत आणलं जाणार आहे. या कर प्रस्तावातून अप्रत्यक्ष करातून सरकारला 23,883 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगत या दृष्टीनं अनेक कठोर उपाययोजना वित्तमंत्र्यांनी जाहीर केल्या. यासाठी संसदेच्या चालू अधिवेशनात बेनामी व्यवहार विरोधी विधेयक आणणार असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं. पुन्हा आपण चर्चा सुरू करूया. सुंदरराजन सर, मला असं सांगा की आत्ताच योगेश जसं म्हणाला की इन्कम टॅक्स म्हणजे आयकरामध्ये काहीच तसे बदल केलेले नाहीयेत आणि सर्वसामान्य आणि मध्यम वर्गाचा तो अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. तर आता त्याच्यामुळे निराश झालेत आपले सर्वसामान्य लोक? फारसे काय निराश झालं असं म्हणता येणार नाही. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे बेसिक एक्झम्पशन जे आहे त्यामध्ये काहीच त्यांनी चेंज केलेलं नाही आहे. कारण आत्ताच एक मागचं बजेट जेव्हा जुलैमध्ये त्यांनी सादर केलं त्यामध्ये मूलभूत एक्झम्पशन जो आहे तो 50,000 वाढवलेलं होतं आणि तसंच ATCची जी मर्यादा आहे ती सुद्धा त्यांनी 50% वाढवलं होतं आणि तसंच गृह कर्जावर मिळणारा जो डिडक्शन आहे त्यासुद्धा 50,000 आणि त्याच वेळेला वाढवलेलं होतं. त्यामुळे मला तरी प्रत्यक्ष असं काही वाटलं नाही की फारसं काय त्यामध्ये चेंजेस होतील. परंतु काही अप्रत्यक्ष करामध्ये मात्र त्यांनी जो वाढवलेला आहे त्याचा परिणाम सगळ्यांवर होणार आहे. त्यामुळे टू दॅट एक्सटेंट आपण जर का टॅक्स प्रपोजलविषयी बोलायचं झालं तर फारसे काय सामान्य माणसांना दिलासा देईल असं काय वाटत नाही. साठे साहेब, मला वाटतं की आता कुठल्याही निवडणुका जवळ नाही आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकांनंतर आता अनेक वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे कुठलंही पॉप्युलिस्ट बजेट सादर करण्याची अशी कुठलीही मोह जेटली साहेबांना पडला नाही आणि अतिशय एक फंडामेंटल आर्थिक सुधारणांना संथपणे, हळुवारपणे पण निश्चितपणे चालना देणारा असा अर्थसंकल्प होता, अशी एक प्रतिक्रिया पुढे येते. आपण काय सांगाल? नाही, आपण म्हणालात ते अगदी बरोबर आहे. कारण पॉप्युलिस्ट बजेट जे म्हटलं जातं त्याची आज गरज नव्हती आणि त्याप्रमाणे ते दिल्याही गेलं नाही. म्हणजे अपेक्षा जरी प्रत्येकाच्या असल्या, प्रत्येक वर्गाच्या असल्या की आपल्याला काहीतरी बजेटमधून मिळालं पाहिजे, अपेक्षा असतातच.
पण त्याची गरज आहे का आत्ता ह्या स्टेजला आहे का? तर माझ्या मते ज्या पद्धतीने बजेट सादर करण्यात आलं आहे, 5 वर्षाचा किमान कालावधी लक्षात घेता, 5 वर्षाचा लॉंग टर्म व्ह्यू लक्षात घेता पहिल्या वर्षी त्याची योजना आखली आहे. आता एक आपण उदाहरण घेऊया. कॉर्पोरेट टॅक्स 30% तो 25% यावा किंवा त्याहून कमी व्हावा ही अपेक्षा प्रत्येकाची असणार. पण ह्या बजेटमध्ये त्यांनी स्पेसिफिकली एक अनाउन्समेंट केली की हा टॅक्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम कमी होत 25%वर आणू 5 वर्षामध्ये. आता ह्याचा फायदा काय होतो की ज्यावेळेला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स इथे येणार आहेत किंवा मेक इन इंडिया कॅम्पेनसाठी कोणी इथे गुंतवणूक करणार आहेत, कर्मचारी सुद्धा तिकडनं येतात नोकरीसाठी, त्यांना ह्या कंपन्यांना हे माहिती आहे आता की 5 वर्षामध्ये याच्यामध्ये खूप काही मोठा बदल होणार नाही किंवा 30%वरून 35%वर कॉर्पोरेट टॅक्स जाणार नाही. त्यामुळे त्यांची सुद्धा जी धोरणं असतात किंवा त्यांची जी प्रोजेक्शन्स असतात ती करायला त्यांना खूप सोयीचं जातं. त्या दृष्टीने हे बजेट जे आहे ते आपण म्हणालात त्याप्रमाणे खरोखरीच पॉप्युलिस्ट बजेट नाही आहे. त्याचा आपण सेन्सेक्सवर काय परिणाम झाला हे पण बघितलं. कारण एवढी व्होलॅटिलिटी सेन्सेक्समध्ये बजेट प्रेझेंट होत असताना पूर्वी कधीही झाली नाही की सेन्सेक्स हा 300 पॉईंटपर्यंत वर गेला आणि नंतर 300 पॉईंट खाली उतरून मग निगेटिव्हमध्ये आला ग्रोथ. हे असं पहिल्यांदाच यावेळेला दिसलं. त्याचा अर्थ स्पष्ट आहे की पॉप्युलिस्ट बजेट अपेक्षित होतं, पण ते जिथे जिथे ज्यावेळेला अनाउन्समेंट्स झाल्या त्यावेळेला तर थोडा सेन्सेक्स वर गेला, पण नंतर मात्र सेन्सेक्स कमी आला. तर माझ्या मते जे केलं ते योग्य केलं असं म्हणावं लागेल. सुंदरराजन साहेब, तुम्ही शेअर बाजाराचे विश्लेषक आहातच. आज कधीही नव्हे तो शेअर बाजार ओपन होता, म्हणजे कधीच असं झालेलं नाहीये. यावेळेला पहिल्यांदाच असं घडलंय की अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार खास ओपन ठेवला गेलेला आणि आपण ह्या 2-3 तासात एवढे चढ उतार त्याच्यामध्ये पाहिले. त्याच्यातनं मला वाटतं आपल्याला ते चित्रच जणू काही दाखवलं अर्थसंकल्पाचं की काय आर्थिक क्षेत्रातल्या लोकांना वाटतंय. त्याबद्दल तुम्ही आता शेअर बाजाराबद्दल काय सांगू शकाल? आज शनिवार असल्यामुळे सर्वसाधारण बाजार बंद राहिला असता, नाहीतर आपण बजेट सेशन नेहमी अतिशय उत्साहाने आम्ही शेअर बाजारात हे करत असतो, ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करत असतो. प्रचंड मोठा उलाढाल बजेटच्या दिवशी नेहमीच असतं. वर खाली होणं हा तर शेअर बाजाराचं म्हणजे आपण म्हणू स्थैर्य भाग आहे, ते रोजचीच गोष्ट आहे. आता आज अर्थातच अर्थसंकल्प सादर होताना अपेक्षा, शेअर बाजार तर नेहमीच अपेक्षावरच चालत असतं, कारण भविष्यामध्ये काय होणार आहे कोणालाच माहिती नसतं. पण भविष्यामध्ये चांगलं घडू शकेल या आशेने किंवा काही वाईट होऊ शकेल या आपण म्हणू की एक फिअरनी वगैरे बाजार वर खाली होत असतं. आता तुम्ही बघितलं तर महिनाभर म्हणजे तसं फेब्रुवारी महिन्यामध्ये फारसं काय परदेशस्थ गुंतवणूकदारांची फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झालं नसल्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटी बाजार थोडा खाली आला होता. पण कालच्या दिवशी म्हणजे अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण तेजी बघितली. अर्थातच त्याचं एक टेक्निकल कारण पण होतं. फेब्रुवारी सिरीज फ्युचर्स अँड ऑप्शन्सची एक्सपायरी होती फेब्रुवारीच्या शेवटच्या गुरुवारी. ते झाल्यानंतर नवीन सिरीज सुरू झाली आणि त्यामुळे परत गर्दी सुरू झालेली आहे. त्यामुळे कालच्या दिवसात आपण जवळजवळ 470 पॉईंटनी आपण तेजी बघितली. आज सुरुवातीला अर्थातच 300 पॉईंट वर होता मार्केट, पण त्यानंतर एक त्यांच्या लक्षात आलं की बाबा फार काय शेअर बाजारासाठी म्हणा किंवा कराच्या सवलतीच्या दृष्टीने फार काय त्या ठिकाणी दिसत नाही म्हटल्यानंतर बाजार खाली आला. पण मी या वर चढ जो काय बाजार त्याच्यामध्ये वर खाली होत आहे त्याला काय फारसं महत्त्व देणार नाही. काही दिवसांनी सगळे विसरतील आणि परत सगळं पूर्वीसारखं बाजार आपलं चांगलंच राहील. कारण अर्थसंकल्प आपण एक ब्रॉड पिक्चर जर बघितलं, मॅक्रो पिक्चर बघितलं तर FIIs किंवा जे मोठ्या प्रमाणात आपल्या देशात गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी व्यवस्थित सिग्नल्स त्या ठिकाणी गेलेले आहेत. आपण शिस्त पाळणार आहोत, आपली GDP चांगलं राहणार आहे. त्यामुळे मला वाटतं लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन दृष्टीने आपण बाजाराकडे बघितलं तर बाजार चांगला राहण्याची शक्यता वाटते. मला असं वाटतं शेअर बाजार हा काही पूर्ण अर्थव्यवस्थेचा काही फार मोठा निर्देशक असतो असं फारसे लोक मानत नाही. वर्षा, आपण अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहात, आपलं याबद्दल काय मत आहे? आणि अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर का पाहिलं तर बजेटमध्ये ज्या प्रकारची आकडेवारी सादर झालेली आहे ती जर का आपण पाहिली तर भारत विकासाच्या प्रगतीच्या वाटेवर आहे असं खात्रीलायकरित्या म्हणता येईल का? भारत हा प्रगतीच्या किंवा विकासाच्या वाटेवर आहेच असं मुद्दा म्हणजे सांगावं लागेल खात्रीलायकरित्या. त्याआधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर, शेअर बाजारातली गुंतवणूक किंवा त्यात होणारे बदल हे बऱ्याचदा वित्तीय क्षेत्राची त्याबद्दलची जी काही रिॲक्शन किंवा प्रतिक्रिया असते ती दर्शवणारी असते आणि त्यामध्ये कुठेतरी एक उद्योगाला वाटणारा उत्साह, उदासीनता ही रिफ्लेक्ट होतच असते. पण आता सुंदरराजन सर म्हणाले तसं
की तो बाजार हा इतका वोलेटाईल, इतका सतत बदलता असतो की तो पुढे जाऊन जेव्हा या अर्थसंकल्पाचे जे काही दूरगामी समग्रलक्षी परिणाम आपल्या समोर येतील किंवा त्याचं एक चित्र उभं राहायला लागेल, तेव्हा हा शेअर बाजार पुन्हा एकदा स्थिर होणारच. आणि विशेषतः आपल्या शेअर बाजाराचं आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांशी जोडलं जाणं आता इतकं महत्त्वपूर्ण आहे की इतकी वोलेटॅलिटी किंवा इतके जे बदल आहेत ते आपल्या भारतीय शेअर बाजारालाही परवडणारे नाही. त्यामुळे ही स्थिरता काही कालाने पुन्हा एकदा परत येईलच. दुसऱ्या प्रश्नाविषयी बोलायचं झालं तर भारतीय अर्थव्यवस्था प्रगतीच्या वाटेवर आहेच. याचं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे अगदी 2008-9 च्या दरम्यान जेव्हा जागतिक मंदी ही एका प्रकारे समोर दिसत होती आणि त्याला अमेरिकन अर्थव्यवस्थेतली किंवा वित्तीय क्षेत्रातली बेजबाबदार गुंतवणूक किंवा बेजबाबदार वित्तीय व्यवस्थापन ज्या वेळेला जबाबदार होतं, अगदी त्या काळात सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था ही बऱ्यापैकी इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेमध्ये स्थिर होती. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्याला आपण फंडामेंटल्स म्हणतो, मूलभूत जे घटक आहेत त्या घटकांचं स्थिर असणं. आणि भारताच्या संदर्भामध्ये वित्तीय बाजारातले बदल अजूनही आपल्या फंडामेंटल्सवर उलट्या किंवा मूलभूत घटकांवर उलट्या अर्थाने परिणाम करताना आपल्याला दिसत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडचं लोकसंख्येमुळे मोठं मार्केट असणं, मोठी बाजारपेठ भारतामध्ये असणं हे इतकं महत्त्वाचं आहे जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांचा, मग ती थेट गुंतवणूक असो किंवा ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट म्हणतो, अशा स्वरूपाची येणारी गुंतवणूक असो, या गुंतवणूकदारांचा भारतामधला रस कायम राहणारच आहे. त्यामुळे तो रस जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या मार्केट किंवा बाजारपेठ म्हणून असलेली जी आपलं शक्तिस्थान आहे त्या शक्तिस्थानाची आपल्यालाच एक ओळख कायम ठेवावी लागेल. ही महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरीही गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर किंवा औद्योगिक उत्पादन जरी फार मोठ्या वेगाने वाढलेलं नसलं तरी ते कोसळलंही नाही, हे तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे फक्त परकीय गुंतवणूकदारांवर अवलंबून न राहता ते फार वेगाने न वाढलेलं पण ज्याला आपण कूर्मगतीने म्हणू अशा पद्धतीने सतत चालणारा उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्राने दिलेलं मोठं योगदान जे आहे हे सगळं जर आपण लक्षात घेतलं तर भारत हा आर्थिक प्रगतीच्याच वाटेवर आहे. तो उलट्या दिशेने प्रवास करू लागलाय असं आपण किमान गेल्या 20 वर्षाचा आढावा घेऊन म्हणू शकणार नाही. होय, आपण काही चढ उतार बघितलेले आहेत. गेल्या इनफॅक्ट 2 ते 3 वर्षाचा कालावधी हा विशेषतः हा उताराचाच कालावधी होता आणि म्हणूनच कदाचित असेल या सुधारणांच्या आश्वासनांच्या आधारावर आपल्याकडे नवीन सत्ताही आली लोकसभा निवडणुकांच्या माध्यमातून. पण याचा अर्थ भारत हा प्रगतीच्या वाटेवर उलटा परत फिरलाय असं कधीही आपण म्हणणार नाही. बरोबर. सोशल सिक्युरिटी ह्या मुद्द्याकडे आपण जरा तसे गेलो नाही की सामाजिक असे काही रिस्पॉन्सिबिलिटी असते, तसं दायित्व असतं. आणि 2 मुद्दे त्यांनी मांडलेले वित्तमंत्र्यांनी, एक स्वच्छ भारत आणि स्वच्छ गंगा या अभियानासाठी त्यांनी बऱ्याच काही सुविधा जाहीर केलेल्या आहेत. तर त्याविषयी काय सांगाल आपण? नाही, सोशल सिक्युरिटीचा विचार, स्वच्छ गंगा हा सोशल सिक्युरिटीमध्ये येणार नाही, बरोबर, हा सोशल आस्पेक्टमध्ये येईल. पण सोशल सिक्युरिटीचा जर विचार केला तर 2-3 अनाउन्समेंट्स या बजेटमध्ये आहेत त्या खरंच स्पृहणीय आहेत. पहिली गोष्ट सिनियर सिटीजनसाठी आणि सुपर सिनियर सिटीजन म्हणजे 80 वर्षाच्या वरचे लोक जे आहेत ह्या व्यक्तींसाठी हेल्थ इन्शुरन्सची जी प्रोव्हिजन त्याच्यामध्ये प्रावधान केलेलं आहे की त्यांना त्याच्यात जो काही खर्च होईल आपल्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी तो फार मोठ्या प्रमाणावर त्याच्यात त्यांना सूट मिळणार आहे. 80,000 रुपयापर्यंतची सूट आहे 80 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी आणि 30,000 रुपयाची सूट मिळणार आहे सिनियर सिटीजन म्हणजे 60 ते 80 या वयोगटातल्या लोकांसाठी. त्याप्रमाणे दुसरी जी मी म्हटलं की आता व्याजाचे दर हे कमी होण्याच्या मार्गावर आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. कारण रघुराम राजन यांनी वारंवार म्हणजे त्यांची जी काही पावलं दिसत आहेत ती व्याजाचे दर कमी करण्याकडेच दिसत आहेत. आणि व्याजाचे दर जेव्हा कमी होतील तेव्हा सगळ्यात जास्त ॲफेक्ट कोण होतं तर सिनियर सिटीजन की ज्यांना स्वतःचं उत्पन्न नसतं आणि जे व्याजाच्या उत्पन्नावरच जगत असतात.
म्हणून ही दुसरी जी वरिष्ठ पेन्शन विमा योजना 9% गॅरंटीड रेट ऑफ इंटरेस्टची काढली आहे आणि त्याच्यावरचा आता सर्व्हिस टॅक्स पण ॲबॉलिश केला आहे, तर ही पण एक सोशल सिक्युरिटीच्या दृष्टीने खूप चांगली योजना आहे असं मी म्हणेन. आणि नॅशनल पेन्शन स्कीममध्ये कॉन्ट्रीब्युशन, कारण प्रत्येकालाच सेवानिवृत्तीनंतर दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच जर आपण आपल्या सेवानिवृत्तीची सोय केली तर ते देशाच्या दृष्टीने पण चांगलं असतं. म्हणून नॅशनल पेन्शन स्कीमला चालना देण्यासाठी एक ॲडिशनल एक्झम्पशन त्याच्यामध्ये दिलं आहे. दुसरं, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड किंवा नॅशनल पेन्शन स्कीम या दोघांमध्ये तुम्ही कुठेही कॉन्ट्रीब्यूट करू शकाल असं एक प्रावधान त्याच्यामध्ये दिलं आहे. तर या सोशल सिक्युरिटीच्या दृष्टीने या योजना माझ्या मते जास्त महत्त्वाच्या आणि चांगल्या आहेत. आणि जो दुसरा शिबनेचा प्रश्न होता की गंगा शुद्धीकरणाची योजना असेल किंवा सर्वत्र स्वच्छतागृहांची निर्मिती असेल, 50 लाख स्वच्छतागृहांची निर्मिती यापूर्वीच झालेली आहे. त्याही दृष्टीने मला असं वाटतं की एक सामाजिक बदल घडवण्याचं एक मोठं पाऊल या सरकारने उचललेलं आहे. त्याही दृष्टीने आपल्याला या अर्थसंकल्पात काही तरतुदी दिसतात, त्याबद्दल काय सांगता येईल? त्याविषयी एक मुद्दा मला मगाशी मांडायचा होता. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या वेळेला टुरिझम, अगदी पर्यटनातनं सुद्धा होणाऱ्या उत्पन्नामध्ये वाढ अपेक्षित करतो आणि त्यासाठी काही तरतुदींचा उल्लेख या अर्थसंकल्पामध्ये आहे, त्या पर्यटनातल्या उत्पन्नाचं वाढ अपेक्षित असणं किंवा एकूणच आपण जेव्हा भारताचं काय म्हणू, आपण इंग्रजीमध्ये त्याला एक उत्तम शब्द आहे की सोशल फॅब्रिक सुधारणं जे म्हणतो, म्हणजे एकूणच समरस किंवा सामाजिक बदल घडवून आणणं, ज्यामध्ये खरा थेट अर्थशास्त्राशी त्याचा संबंध जोडता येणार नाही, ते सुधारण्याच्या दृष्टीने अशा पद्धतीच्या स्वच्छ भारत योजना किंवा स्वच्छतागृहांची निर्मिती या सगळ्याची आवश्यकता अतिशय आहे. आणि सर्वसाधारणपणे अशा पद्धतीच्या ज्या योजना असतात त्या राज्यस्तरावर किंवा राज्याच्या योजना म्हणून राबवण्याकडे सर्वसाधारणपणे कल गेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वर्षामध्ये भारतामध्ये आढळून आलेला आहे की किंबहुना अशासारख्या योजना या कधी केंद्रीय अर्थसंकल्पाचा भाग झालेल्याच नाही, जणू काही ती राज्याची जबाबदारी आहे. अशा पद्धतीचा दृष्टिकोन आपण कायम बाळगलेला आहे. मला एकूणच या नवीन धोरणाचं, म्हणजे फक्त अर्थसंकल्पच नाही तर एकूणच अशा पद्धतीच्या सामाजिक उपक्रमाचं किंवा योजनांचं कौतुक यासाठी वाटतं की त्यामुळे समाजाचा जो मैगाशी मी म्हटलं तसं की संस्कृती पदर किंवा सोशल फॅब्रिक बदलायला मदत होते आणि त्याचे आर्थिक परिणाम, चांगले परिणाम हे पुढच्या काळात दिसून येतातच. म्हणजे आपली ग्रामव्यवस्था किंवा आपलं आजूबाजूचं वातावरण स्वच्छ आणि सुंदर असावं, इतकी बेसिक गोष्ट, अतिशय मूलभूत गोष्ट आपल्याला रुजवायला जर राज्य सरकारांचे प्रयत्न 60 वर्ष कमी पडले असतील तर त्यासारखी योजना आता कुठेतरी केंद्र पातळीवरनं सुरू केली गेली पाहिजे आणि राबवली गेली पाहिजे. आणि ज्या संकल्पना या अगदी मूलभूत आपल्याकडच्याच आहेत, सर्वांना लागू आहेत, म्हणजे अगदी गांधीजींनी सुद्धा ज्या संकल्पनेचा पुरस्कार केला होता ती खरं तर इतक्या उशिरा केंद्रीय योजनेच्या मार्फत आणावी लागावी यासारखं शल्य नाही, पण निदान ते आत्ता तरी आलंय हे मानायला काय हरकत आहे. त्यामुळे सगळंच पुन्हा आर्थिक दृष्टिकोनातूनच सगळ्या बजेटचं वाचन झालं पाहिजे असं नाही, त्याला कुठेतरी एक सामाजिक अँगल किंवा सामाजिक जाणीव असावी असं वाटतं. म्हणजे देर से आहे पर दुरुस्त आहे असं आपण म्हणतो तसंच आपल्या ह्या तिन्ही तज्ज्ञांकडून आपण अगदी शेवटचा असा प्रश्न घेऊया की संपूर्ण जर अर्थसंकल्पाकडे आपण बघितलं ढोबळ मानाने तर त्याची काय वैशिष्ट्ये आहेत आणि लोकांच्या अपेक्षांपर्यंत ती कितपत पूर्ण करू शकतात असं त्यांना वाटतं? मला असं वाटतं की पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की शॉर्ट टर्म पर्स्पेक्टिव्ह घेऊन हे बजेट प्रेझेंट केलेलं नाही आहे, लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह याला आहे. भारत हा गुंतवणूकदारांसाठी ज्यावेळेला स्थिती चांगली नव्हती तेव्हा सुद्धा एक चांगला डेस्टिनेशन म्हणून राहिलेला आहे. आता जर दिवस चांगले येणार आहेत तर आपण बघतोय की आपल्या स्टॉक मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूक येते आणि ही गुंतवणूक अशीच चालू राहील. अच्छे दिनची सुरुवात होते असं आपण हो, अच्छे दिनची सुरुवात नक्कीच झाली आहे असं मी म्हणेन. आणि येत्या काळामध्ये हे ज्या वेळेला ट्रान्सलेट होईल, म्हणजे ही जी काही मिशन्स आहेत ती ॲक्च्युली रिॲलिटीमध्ये जेव्हा कन्व्हर्ट होतील त्यावेळेला निश्चितच भारत हे एक अत्यंत इकॉनॉमिकली प्रगत असं राष्ट्र होण्याच्या दृष्टीने ही पावलं उचलली आहेत असं मला वाटतं.
बरोबर. पण सर्वसामान्य लोकांचं असं म्हणणं असतं साठे सर की आम्हाला काही ह्यातलं काही कळत नाही, आर्थिक वगैरे ह्या तरतुदी आणि असे मोठे मोठे शब्द सगळे, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, आम्हाला आमच्या ज्या सर्वसामान्य आयुष्याशी निगडीत प्रश्न आहेत तर ते पूर्ण झाले तर ते खुश असतात. तर त्या दृष्टीने तुम्हाला काय नाही, हा जो असतो हा फार महत्त्वाचा असतो. आज इन्फ्लेशन म्हणजे महागाई ही सामान्य लोकांच्या फार जिव्हाळ्याचा विषय असतो आणि महागाईचे दर हे होलसेल प्राइस इंडेक्स तर कमीच झाला आहे, पण CPIचे दर सुद्धा हे 5% आसपास आहेत. आता खरोखरीच जर महागाई चेकमध्ये असेल, कंट्रोलमध्ये असेल तर निश्चितच सामान्य लोकांना तो एक दिलासा देणारी एक बाब असते आणि त्या दृष्टीने आपल्या इकॉनॉमीवर पूर्णतः कंट्रोल जो आहे तो जर एस्टॅब्लिश करता आला तर सामान्य लोकांना सुद्धा त्याचा पुढे फायदा होतो. आता प्रत्येकालाच टॅक्स भरावा लागतो असं नाही. आता किती टक्के लोक टॅक्स भरतात, पण आयकर भरावा लागत असो किंवा नसो, पण आयकराची मर्यादा जर वाढली तर प्रत्येकाला एक दिलासा मिळतो. त्या दृष्टीने आज या प्रावधानांचा जर सगळा विचार केला, सगळीकडे जिथे जिथे एक्झम्पशन्स आहेत, जवळपास 4,41,000 रुपये उत्पन्न जर असेल आणि सगळ्या जर ATC, ATD वगैरे या सगळ्या जर बेनिफिट्स आपण घेतल्या तर 4,41,000 उत्पन्नापर्यंत तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाहीये. माझ्या मते ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि 4.5 लाख जवळपास उत्पन्न ज्याचं आहे तो काही गरीब या कॅटेगरीमध्ये येत नाही. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी आवाहन केल्याप्रमाणे मला वाटतं ज्या सबसिडीज आहेत, उदाहरणार्थ गॅसची सबसिडी आहे, अशा सबसिडी सुद्धा या लोकांनी व्हॉलंटरीली सोडून द्यायला पाहिजेत. किंबहुना नाही सोडल्या तर आता सगळं ज्या वेळेला लिंकेज होईल आपल्या आधार कार्डाबरोबर किंवा पॅन कार्ड बरोबर, त्यावेळेला ऑटोमॅटिकलीच जे इन्कम टॅक्सच्या मर्यादेमध्ये येतात त्यांना ही सबसिडी ऑटोमॅटिकलीच ती नाहीशी होण्याची शक्यता आहे. पण त्यापेक्षा व्हॉलंटरीलीच जे लोक अफोर्ड करू शकतात त्यांनी ती सबसिडी का आपली देऊ नये, म्हणजे गरिबांना त्याचा जास्त फायदा मिळेल. तर त्या दृष्टीने हे बजेट निश्चितच चांगलं आहे, स्पृहणीय आहे आणि मी म्हटलं तसं लॉंग रेंजचा विचार करता हे बजेट पेश करण्यात आलं आहे. बरोबर. सुंदरराजन सर, तुम्ही याची वैशिष्ट्ये आणि यातले काही ड्रॉबॅक सुद्धा सांगू शकाल का? ड्रॉबॅक एवढंच आहे की ज्या ज्या अपेक्षा होत्या, बरेच काय होत्या, अर्थातच प्रत्येक वेळेला असतंच, ते सगळं पूर्ण झालेलं नाहीच आहेत. फारसं काय विशेष काय बदल पण केलेलं नाही आहे. एक प्रकारचा जो रोड मॅप होता त्यावरच चाललेला आहे. तर साठे साहेबांनी जो सांगितलं सबसिडीच्या संदर्भात, त्यांनी जॅम म्हणून जो प्रकार केला आहे की बाबा जनधन योजना 12 कोटीचं वर अकाउंट्स उघडले गेलेले आहेत, त्याबरोबर आधार कार्ड आलं आहे, त्यानंतर मोबाईल्स आहे, ह्याच्याद्वारे सबसिडी दरवर्षी सरकार दरवर्षी मोठे मोठे अमाऊंट करतात. यंदासुद्धा मनरेगामध्ये सुद्धा त्यांनी अमाऊंट्स वाढवलेलं आहे. हे सगळं प्रावधान असून सुद्धा योग्य माणसापर्यंत पोचत नव्हतं किंवा जेमतेम 10% 15% रक्कम केवळ त्यांच्यापर्यंत पोचत होतं. ते कसं प्रकारे सबसिडीज खऱ्या अर्थाने ज्यांच्यासाठी सबसिडीचं प्रावधान केले जाते त्यांच्यापर्यंत पोचण्याची व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने सुद्धा पावलं उचललं गेलेलं आहे. त्याचबरोबर विकास पाहिजेच आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना आपण चांगलं सिग्नल द्यायलाच पाहिजे, पण त्याबरोबर आपलंच लोकांना विसरून चालणार नाही, त्या सगळ्यांना आपण एकत्र घेऊन जायला पाहिजे. त्यासाठी सामान्य माणसांच्या शिक्षणाच्या म्हणा किंवा त्यांची हेल्थ म्हणा किंवा त्यांची रिटायरमेंट बेनिफिट म्हणजे पेन्शन म्हणा, असं प्रत्येक ठिकाणी या बजेटमध्ये भर दिलं गेलेलं आहे. शेअर बाजाराच्या दृष्टीने फारसं काही आकर्षक बजेट वाटत नसलं तरी आपलं देशाच्या दृष्टीने आणि सामान्य माणसाच्या दृष्टीने एक आपण दीर्घकालीन त्याच्याकडे दृष्टिकोन जर ठेवला तर मला असं वाटतं अतिशय उत्तम असं अर्थसंकल्प आज सादर झालेला आहे. वर्षा, अगदी जाताना शेवटी सर्वसामान्य माणसापेक्षाही एक अर्थतज्ञ म्हणून जेव्हा आपण या बजेटकडे पाहतो, नेमकं याच्यातनं आपल्याला आवडलेली भावलेली ठळक वैशिष्ट्य काय सांगता येतील? माझा सगळ्यात पहिला प्रश्न नेहमी असं राहील की आपण केंद्रीय अर्थसंकल्पाकडून काय मिळालं किंवा त्या केंद्रीय अर्थसंकल्पाने काय दिलं हा प्रश्न का विचारत राहतो. कारण अर्थसंकल्प ही जर सार्वजनिक क्षेत्राची किंवा सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाची जर जमा खर्च असेल तर तो प्रत्येक वेळी सामान्य माणसाला काय मोहवणारा किंवा त्याला आनंद देणारा असलाच पाहिजे असं नाही. काही कटू निर्णय हे घ्यावेच लागतात. त्यामुळे काही पद्धतीचे उद्योग किंवा शेअर बाजार यांनी जरी तक्रारी व्यक्त केल्या असल्या की ह्या अर्थसंकल्पातून त्यांना काही मिळालेलं नाही, तरी सुद्धा दीर्घकालीन विकासाचा विचार करता भारताच्या एकूणच आंतरराष्ट्रीय ज्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताचं आज जे स्थान आहे आणि ते पुन्हा एकदा बळकट करण्याची जी काही गरज आहे त्या गरजेचा विचार करता हा अर्थसंकल्प हा अगदी सुरुवातीला मी म्हटलं तसा की सुधारणावादी अर्थसंकल्प आहे.
तो लोकप्रियतेकडे किंवा समंगतेकडे झुकणारा अर्थसंकल्प नाही. त्यामध्ये काही गोष्टी राहिलेल्या आहेत हे मान्य आहे, पण कुठलंही सरकार प्रत्येक वेळी प्रत्येक समाजातल्या गटाला किंवा अर्थव्यवस्थेतल्या प्रत्येक गटाला आनंद देऊ शकतं किंवा आनंद देईल अशा योजना जाहीर करू शकत नाही. ज्या संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी म्हणून आवश्यक अशा योजना असतात त्याचाच दीर्घकालाच्या दृष्टीने या अर्थसंकल्पाने विचार केला असेल तर माझ्या दृष्टीने ती स्पृहणीय गोष्ट आहे. मला असं वाटतं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी एक तारेवरची कसरत करण्याचा अतिशय स्तुत्य चांगला असा प्रयत्न केलेला आहे. काही घटकांना खुलवणारे, काही घटकांना आवडणाऱ्या अशा काही छोट्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी जाहीर केल्याच होत्या, पण भारताची जी दीर्घकालीन एक जी प्रतिमा आपल्याला सुधारायची आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती, त्याही दृष्टीने अतिशय महत्त्वाची पावलं आजच्या अर्थसंकल्पात त्यांनी उचललेली दिसत आहेत. एक सातत्य असलं पाहिजे, जी कर प्रणाली असेल त्याच्यामध्ये सुद्धा सातत्य असलं पाहिजे, याचाही एक प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो. एकंदरच आर्थिक जगताकडून याचं स्वागत होत आहेच. अगदी जाता जाता मला तुम्हा तिघांना जर का या अर्थसंकल्पाचं अगदी थोडक्यात काही शब्दात जर का वर्णन करायचं असेल तर आपण तिघही याचं वर्णन नेमकं काय कराल? हा विकासाभिमुख अर्थसंकल्प आहे. मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी जे काही फाउंडेशन तयार करायची म्हणून ठरवलं होतं त्याला सपोर्ट करणारा असा हा अर्थसंकल्प आहे. तो मोदी साहेबांनी असं घोषित केलं होता, सबका विकास सबका साथ. त्या दिशेने मला वाटतं अजून एक पाऊल आता उचललं गेलं आहे. आर्थिक शिस्त ही फक्त सरकारकडनंच अपेक्षित करायची नसते, ती अर्थव्यवस्थेतल्या सगळ्या घटकांकडनं अपेक्षित करायची असते आणि तरच विकासाचं ध्येय साध्य होऊ शकतं हे दाखवून देणारा हा अर्थसंकल्प आहे. मला असं वाटतं आपण तिघांनी अतिशय समर्पक रीतीने या अर्थसंकल्पाचं विश्लेषण करून त्याचं अगदी नेमकं वर्णन सुद्धा केलेलं आहे. डॉक्टर सुंदरराजन साठे साहेब आणि वर्षाजी आपण इथे आलात आणि अन्य काही तज्ज्ञ आपल्या या आजच्या चर्चेमध्ये सहभागी झाले होते, त्या सगळ्यांचे मी माझ्या वतीने आणि माझ्या सहकारी शिवानी जोशी आम्हा दोघांच्याही वतीने आणि दूरदर्शनच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद.